परत फोन या. जय भीम. सर्व लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या दर्शकांचं मी प्राध्यापक विनोद बागडेत सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण पाहतोय की जवळजवळ लॉर्ड बुद्धा टी व्हीत 22 राज्यात दिसत आहेत. म्हणजेच या प्रसारमाध्यमाची आवश्यकता ही फार महत्त्वाची बाब आहे. मित्रहोत, आज आपण पाहतोय भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहेत आणि भारतामध्ये लोकसभा, विधानसभा, त्याचबरोबर आता ज्या निवडणुका झाल्यात त्या महानगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका झाल्यात. यामध्ये आंबेडकर चळवळीची म्हणजे आंबेडकर राजकारणाची दशा आणि दिशात आज आपण पाहतोय की आंबेडकर राजकारण हे कुठे चाललेलं आहे. छोट्या छोट्या ज्या राजकीय पार्ट्या आहेत त्यासुद्धा आपले प्रतिनिधी महानगरपालिकेत पाठवत आहेत, नगरपंचायतमध्ये पाठवत आहे. पण आजची परिस्थिती आपल्याला फार आणि फार कमी मोजक्या जागा मिळतात. याचं कारण असं आपण पाहतोय की 1935च्या प्रांतिक स्वायत्ता कायदा जेव्हा झाला तेव्हा 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्वतंत्र मजूर पक्ष होता त्यामध्ये 17 पैकी 15 जागा आल्या. त्यानंतर 1957ची आपण गोष्ट पाहतो, दुसरी जी सार्वत्रिक निवडणुका झाल्यात त्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणानंतर आपले 9 खासदार आणि 31 आमदार होते. पण आजची परिस्थिती बघता आंबेडकरी चळवळीचं राजकारण काय आहे यासाठी जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार आहेत गुणाजी काजिर्डेकर, त्याचबरोबर वरिष्ठ साहित्यिक आहेत आनंदजी मस्केत आणि बौद्धाचार्य रणपिसेजीत. तो सुरुवात करूयात की आजचा जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आंबेडकर राजकारणामधील आमची दशा आणि दिशा काय आहेत. आणि जोपर्यंत हे आम्हाला समजणार नाहीत आणि एक पत्रकार आपल्या बाजूला आहे तर एक साहित्यिक आपल्याला बाजूला आहे, तर मी पहिला प्रश्न जो करतोय तो पत्रकाराला करणं फार आवश्यक आहे. आणि आज आपण पाहतोय की पत्रकारिता जसं आपण पाहतो मूकनायक आहेत किंवा प्रबुद्ध भारत आहे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती आणि आजची जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला की आजच्या राजकारणात आंबेडकर चळवळीचं खरी भूमिका काय आहे, आपल्याला काय वाटतंय? सर्वांना सविनय जय भीम. बागडे साहेब, आपण अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहात. वर्तमानातील होऊ घातलेल्या घडामोडी अर्थात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड बुद्ध चॅनलने एक नवा प्रोत्साहन देणारा उपक्रम म्हणायला हरकत नाही. याचं कारण असं आहे की राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि येत्या उद्याच्या 15 तारखेला 2 दिवसानंतर काही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर केवळ आंबेडकरवादी समाजच नव्हे तर संपूर्ण नागपूर असो, नाशिक किंवा मुंबई ह्या महानगरांमध्ये सबंध राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे आंबेडकरी राजकारणाची दशा आणि दिशा यावर बोलत असताना मी म्हणेन महाराष्ट्राचीच राजकीय दिशा भरकटलेली आहे. याचं कारण असं आहे की आत्ताच आपण सुरुवात करताना सांगितलं की 1935चा प्रांतिक कायदा आणि 1957 साली म्हटलेले आहेत. बऱ्याचशा आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नेत्यांनाच माहीत नाही आणि माहीत असले तर सांगायला तयार नाही अशी वस्तुस्थिती आहे. गेले अनेक वर्ष आमचे मित्र आनंद मस्के साहेब सातत्याने लिहितात ह्या प्रश्नांवर. अनेक प्रश्नांवर त्यांनी लिहिलेलं आहे. आत्ताच्या घडामोडीवर बोलायचं झालं तर साहेब तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला म्हणून मी काही टिपणं काढलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांच्या सबंध आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी.
पहिला आपण लोकसभेकडे जाऊया, कारण तुम्ही 57चा उल्लेख केला म्हणून मी त्या स्वतंत्र मजूर पक्षाने ज्या जागा मिळवल्या, आपण त्याच्यानंतरच्या घडामोडींना फार महत्त्व आलेलं आहे. 1952 साली आपल्याला फक्त 2 जागा मिळालेल्या आहेत. 1957मध्ये फक्त 5 जागा मिळाल्या. 1977 साली 1 जागा, 1998 साली 4 जागा आणि 2004मध्ये 1 जागा, अशा फक्त 13 जागा आपण स्वबळावर निवडलेल्या आहेत. विचार करा, 52, 57, 1998 आणि 2004 केवढा मोठा कालखंड आहे. एका बाजूला सुशिक्षित समाज, भारतीय संविधानाने आणि बाबा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये एक प्रबोधित झालेला कार्यकर्ता, त्या समाजाकडून काय अपेक्षा आहेत तर अवघ्या 13 जागा 2004 नंतर आजही स्वबळावर, म्हणजे निवडणूक लढवून लोकसभेत असू द्या किंवा राज्यसभेवर असा गेलेला कार्यकर्ता आपल्याकडे सापडत नाही उमेदवार. आणि म्हणून अजून एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना 30 सप्टेंबर 1956 रोजी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आपण तिथे केली. आपल्या सर्वांना माहिती आहे, भाऊसाहेब मोरेपासून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, अनेक गायकवाड साहेब होते, ह्या अनेक त्यावेळेस सहकारी त्यांचे लाभले. पण त्यानंतर जेव्हा कांशीराम साहेबांचा उदय झाला, कांशीराम साहेब राजकारणात आले आणि एक वेगळ्या प्रकारची आशा आणि दिशासुद्धा मिळाली नाही असं नाही. पण कांशीराम साहेब गेल्यानंतर एक नवीनच फॅड आलं, मी त्याला फॅड म्हणेन. हे ती पण यासाठी म्हटलं मी की हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश, अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची ब्राह्मणी तथा प्रतिगामी विचारधारेवर जो बसपाचा विचार आहे तो जो थांबला, त्याच्यातून आजही हा पक्ष बाहेर पडला नाही. आंबेडकरी राजकारणाची दशा आणि दिशा म्हणायचं असेल तर मी कांशीराम साहेबांपासून केली. कांशीराम साहेबांनी प्रचंड आखणी केली. या देशालाच नव्हे, केवळ आंबेडकरी समाज नव्हे तर बहुजन समाज कोण, तसा जो OBC आहे, ज्याला हिंदू OBC म्हणतो. जसा हिंदू OBC आहे तसा मुस्लिम OBC आहे. हिंदू OBCमध्ये 358 जाती आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मुस्लिमांमध्ये सुद्धा 95 जाती, मुस्लिमांनाच माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. मी स्वतः OBC चळवळीशी कनेक्टेड असल्यामुळे आपल्या साहेबांना माहीत आहे. हा समाज एका स्थिर नाही आहे. तुम्ही म्हणाल की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांच्याशी का संबंध, कारण इथे मताचा संबंध आहे. ही मतं बहुजनवादी चळवळीशी संबंधित आहेत. कांशीराम साहेबांनी मी अतिशय चांगलं पाऊल उचललं होतं. बहुजनवादी चळवळीच्या प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचार कसा पोचेल ही त्यांनी धारणा होती. परंतु त्यांना यश आलं. एकदा दोनदा तीनदा त्यांचं सरकार सत्तेत आलं, पण नंतर उतरती कळायला लागली. ती आजपर्यंत कायम आहे. हे केवळ उत्तर प्रदेशात नाही, महाराष्ट्रामध्ये तीच आहे. आज महाराष्ट्रामध्ये असं एकात एक नाही, बापात लेक नाही, अशी परिस्थिती आहे. किती गट आमच्यात आहे आपल्याला माहीत आहे. आता त्या गटातटाचं राजकारण आता जुनं झालेलं आहे. राजकारणाचं गजकारणाचं आता फक्त नाईटा व्हायचा बाकी आहे. आता किती वर्ष आम्ही खातवत बसणार. प्रश्न राहिला आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीची दिशा नेमकी काय आहे. आणि जर दिशा योग्य असेल तर मग आज आम्ही कुठे आहोत हा माझ्यासमोर प्रश्न पडला आहे. आपला सर्वांना तो प्रश्न नेहमी पडत असतो. पण दिशा जर चुकीची असेल तर मग दशाचा संबंधच येतो कुठे. जिथे दिशा चुकली तिथे दशा. अगदी आमच्या ग्रामीण सर्वसामान्य माणसाच्या भाषेत बोलायचं असं आहे, मी दिशापेक्षा अवदसा निर्माण झालेली आहे असं आहे. अशी अवदसा घरात शिरलेली आहे जी नुसती घरात नाही, ती प्रत्येकाच्या मनात शिरलेली आहे. आज फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला प्रबोधित झालेला कार्यकर्तासुद्धा भरकटत चाललेला आहे. सर्वात प्रथम राजकारण
गटाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आंबेडकरी चळवळीचे गटातले कार्यकर्ते त्यांच्या गटातही नाहीत, ते कुठल्या तरी प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विचारपीठावर दिसतात. हे आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे मला बोलण्यास अजिबात किंतु वाटत नाही. वेगवेगळ्या पक्षात दिसतो, प्रत्येकाच्या हाती झेंडा. आता मी त्या पक्षांची नावं मी घेत नाही, पण असे पक्ष आहेत की या देशाचं संविधान बदलून क्या बात. संविधान बदलण्यापर्यंत जात आहेत. संविधानाच्या ऐवजी कधीतरी पुराणकथेतील ज्याला आपण मनू म्हणतो, तो मनूचा कायदा आणण्याची भाषा किंवा धाडस केलं जातं. त्या देशाची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दिशा कोणती असू शकते याचा आपण विचार करू शकता. पुढचा मुद्दा आपण विचारतो, नक्कीच बोलेन मी यावर. आपण बऱ्याच वेळा पाहतोय की राजकीय चळवळ जर मजबूत करायची असेल तर सामाजिक चळवळीला गती देणं फार गरजेचं आहे. बौद्ध समाजामध्ये बौद्धाचार्य काम करत आहे, भिक्खू संघ काम करत आहेत, परंतु आपण पाहतोय बऱ्याच वेळा बघतोय दीक्षाभूमी असो, चैत्य, आपल्याला फार मोठी अलोट गर्दी दिसते. परंतु ती सामाजिक चळवळ राजकीय चळवळ का बनू शकत नाही? म्हणून माझा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सामाजिक चळवळ व राजकीय चळवळ यांच्यामध्ये दिवसानुदिवस दरी पडत आहे, असं आपल्याला वाटते का मस्के साहेब? लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व जो वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना प्रथमतः सर्वांना सविनय जय भीम. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरसुद्धा आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा या विषयावरती आम्हाला विचारमंथन करावं लागत आहे. आणि आजचा हा जो विषय ठेवलेला आहे, लॉर्ड बुद्धा चॅनल 22 राज्यामध्ये दिसतो आहे. याचे प्रमुख आदरणीय सचिन मुनसाहेब, आमचे मुंबई प्रतिनिधी किशोर दानी साहेब आणि आजचे अँकर बागडे साहेब, अनेक मान्यवर इथं आमचे बौद्धाचार्य रणपिसे आहेत. वास्तविकता बाबासाहेबांनी आपल्याला जो बौद्ध धम्म दिला आहे, बुद्ध म्हणतात दुःखाचं मूळ शोधा. तुम्ही दुःखाचं मूळ शोधलं की दुःख निवारण करण्याचा मार्ग सापडतो. आपण बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने धार्मिकवरती जितकं बोलतो आहे तितकं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आघाड्यावरती बोलण्याची गरज आहे. वास्तवता ही राजकीयदृष्ट्या ही दशा होणार याची बाबासाहेबांना जाणीव होती. कारण बाबासाहेबांनी जो स्वतंत्र मतदारसंघ मागत होते बाबासाहेब, त्याचा आग्रह का धरत होते, तर बाबासाहेबांना माहीत होतं की माझ्या समाजाला, बहुजन समाजाला हे कधीच सत्तेपर्यंत जाऊन देणार नाहीत. हे फक्त नेहमी रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये यांना गुंतवून टाकणार. यांची समस्या फक्त रस्त्यावरती मांडली पाहिजे, यांची समस्या यांनी संसदमध्ये जाऊन मांडता कामा नये म्हणून केलेली जी व्यूहरचना आहे. गांधीजींनी जो 21 दिवस उपोषण केलं आणि आता पुणेकराला 2 वर्षानंतर त्याची शताब्दी होत आहे. खऱ्या अर्थाने दुःखाचं जर मूळ शोधायचं असेल तर आम्हाला गांधीजींनी हा जो राखीव मतदारसंघ दिलेला आहे, या राखीव मतदारसंघाला नाकारून आम्हाला बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा स्वतंत्र मतदारसंघ मागितला पाहिजे. म्हणजे मग इतर पक्ष आमच्या मतदारसंघामध्ये येऊन त्यांचे मतदार, त्यांचे उमेदवार आणि त्यांचे बैल उभा करणार नाहीत. नुसते होयबा आंबेडकरी चळवळीला होयबा उमेदवाराची किंवा प्रतिनिधीची गरज नाही. आंबेडकरी चळवळीला संविधानाला ठामपणे संसदमध्ये मांडून नैतिक राजकारण निर्माण करण्याची आंबेडकरवादामध्ये ताकद आहे. परंतु त्याच आंबेडकरवादाला सर्वच पक्षांनी मिळून सतत गटातटामध्ये आमच्या नेत्यांना त्यांनी विभागलेलं आहे. दोष त्यांनाच फक्त देता येणार नाही, तर याला दोषी आमचे नेतेसुद्धा जबाबदार आहेत. 1954ला ज्यावेळी चंद्रपूरची निवडणूक झाली, चंद्रपूरच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब हारले. 3 दिवस आपल्या समाजाने चूल पेटवली नाही. हे ज्यावेळी बाबासाहेबांना कळालं त्यावेळी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना निरोप दिला, अरे निवडणूक आहे, हार जीत होत राहते, लोकांना सांगा इतकं दुःख मानू नका म्हणून, तुम्ही संघटित आहात, हीच माझी मोठी ताकद आहे.
मग तो जो विचार होता 1954चा, आज तो विचार प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक आमदार, खासदार यांच्यामध्ये, नगरसेवकमध्ये तो आहे का? उलट मी त्याला कसा पाडला याच्यावरती चर्चा होते. परंतु तू कुणाला पाडला बाबा, निवडून कोणाला? अनेक मतदारसंघ असे आहेत की 80% जयभीमाला मतदार आहे, आंबेडकरी समाज आहे, बहुजन समाज आहे, परंतु तिथे आंबेडकरी विचाराचा उमेदवार निवडून येत नाही. तर आंबेडकरी विचाराला मारक असणारा उमेदवार तिथे निवडून येतो. याचा दोष कुणाला आहे? याचा दोष फक्त विरोधकांना देता कामा नये, तर याचा दोष हा नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि समाजाला आहे. म्हणून समाज दक्ष झाला पाहिजे. आणि समाज दक्ष होण्यासाठी आता इथून पुढची आमची लढाई, आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे ही आमची मागणी जर झाली तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं राजकारण, बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी या देशाला आम्ही दिशा देऊ शकतो. एवढंच मला सांगायचं आहे की इथून पुढं आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ, कारण बघा शिक्षक मतदारसंघ आहे, इतर अनेक मतदारसंघ आहेत, मग आम्हाला आमचा स्वतंत्र मतदारसंघ का नको आहे? गांधीजींनी त्यावेळी फसवणूक केली आमची, बाबासाहेबांनी त्यावेळी समाजाचा विचार केला की माझ्या समाजाला कुठंतरी येईल. परंतु आता समाज जागृत झालेला आहे आणि केवळ आंबेडकरी समाज नाही, तर आता संविधानाला मानणारा समाज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. आणि संविधान काय हे लोकांना समजायला लागले. त्या दृष्टीनं आम्ही स्वतंत्र मतदारसंघाची जर मागणी केली आणि ती मागणी झाली तर एकमेव आमचाच उमेदवार, इतर पक्षाचा आमच्या वार्डामध्ये उमेदवार नसेल, फक्त आंबेडकरी विचाराचाच उमेदवार असेल आणि आमच्यामध्येच आमचा एक उमेदवार ज्यावेळी निवडून जाईल त्यावेळी तो छातीटोकपणे आंबेडकरी विचार, लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि आर्थिक विकासाची भाषा करू शकतो. त्यावेळी खऱ्या अर्थानं केवळ आंबेडकरवाद यशस्वी होणार नाही, तर या देशातली धर्मनिरपेक्ष लोकशाही यशस्वी होणार आहे. त्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने आम्हाला इथून पुढे स्वतंत्र मतदारसंघासाठी आंदोलन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अतिशय छान. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आंबेडकरी समाज सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ, तर सामाजिक चळवळ जी आहे ती प्रबल तेव्हाच होऊ शकते की जेव्हा आम्ही पाहतोय भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे. जर आम्ही आमच्या धम्माचं ज्ञान प्रत्येकाला दिलं आणि धम्माशिवाय तरणोपाय नाहीत, जरी आम्ही म्हणत असेल की सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, परंतु नाणं हे उभं ठेवलं तेव्हाच आपल्याला दोन्ही बाजू दिसेल. पण एक गोष्ट ती फार महत्त्वाची आहे की बौद्ध धम्मामध्ये मनावर प्रतिक्रिया केलेली आहे, भौतिक वाद नष्ट करण्याचं सामाजिक चळवळीमध्ये सांगितलं आहे. म्हणून सामाजिक चळवळ ज्या दिवशी मजबूत होईल त्या दिवस राजकीय चळवळसुद्धा मजबूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता आपण बऱ्याच वेळा बघतोय सर की कुठलाही समाज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, त्या पुतळ्याला फक्त आम्ही हार टाकतोय आणि लगेच एक स्टेटमेंट देतोय की बघा हा या समाजाचा व्यक्ती बाबासाहेबाला हार टाकलेला आहे. म्हणजेच आजचं आंबेडकरी राजकारण हे केवळ निवडणूकपुरतं मर्यादित आहे का असं आपल्याला वाटते का सर? साहेब, आपण जो प्रश्न उपस्थित केला तो नक्कीच निवडणुकीपुरताच मर्यादित आहे. निवडणुकीपुरता म्हणण्यापेक्षा सत्तेच्या दिशेने जाण्यासाठी योजलेलं हे नियोजनपूर्वक षडयंत्र आहे असं मी म्हणेन. मस्के साहेबांना धन्यवाद देईन, त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आत्ताच्या घडीला ते शक्य नाही असं मला वाटतं. कारण पुणे कराराच्या वेळेला गांधी आंबेडकरी जो संवाद झालेला आहे, वैचारिक संवाद म्हणून तो, त्यावेळेस ती गरज होती. पण त्यानंतर भारतीय संविधानाने भारतीय संविधानाने अनेक जे प्रिॲम्बल आलेले आहेत, त्याला अनुच्छेद म्हणतो आपण, त्या अनुच्छेदानंतर मध्ये अनेक बदल झाले, ते आपण संविधान सभेने पारित केलेले आहेत. त्याच्यामुळे अनेकदा जी मस्के साहेबांची जी खंत आहे ती मलासुद्धा त्यावेळी आजही वाटते. पण आता अशा प्रकारचा स्वतंत्र मतदारसंघ जर आपण आता मागितला तो तर मिळणं अशक्य आहे. याचं कारण असं आहे, भारतीय संविधानाच्या 324वा जे अनुच्छेद आहे त्या 324व्या अनुच्छेदामध्ये निवडणूक आयोग त्याची स्थापना, त्याची कार्यप्रणाली याची विस्तृत चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर 395वा जो अनुच्छेद जो आहे
त्यामध्ये जात, धर्म, लिंग, भेद, वर्ण, आर्टिकल 15. हां आर्टिकल जो भाग आहे त्यामध्ये. आणि यानुसार काय झालं आहे की कुठल्याही व्यक्तीला त्याच्या मतदार यादीमध्ये एखादी व्यक्ती मग ती समजा कुठल्याही धर्माची असेल कडक, त्या धर्माच्या व्यक्तीला तो ज्या विभागात राहत असेल त्याचं नाव समाविष्ट करताना तो अपात्र ठरविण्याचा अधिकार नाही. किंबहुना त्याला जर तिथे कुठल्या प्रकारचं जातीवाचक म्हणा, धार्मिक आधारावर म्हणा जर त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला स्वतंत्र यादी माझ्यासाठी निर्माण करा असं सांगण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. म्हणजे थोडक्यात भारतीय संविधानाने समतेचा अधिकार जो आहे, जो मूलभूत अधिकार आहे, त्यापैकी एक मतदानाचा जो अधिकार आहे, हा जो अधिकार दिला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. राहिला प्रश्न असा आहे की मतदार याद्या आणि मतदारसंघ इथे घोडा अडलेला आहे. तर कसं ते सांगतो. आता ज्या ठिकाणी साहेब आपण बसलेलो आहोत हा विभाग आपला चेंबूरचा आहे, पण मतदारसंघाची विभागणी होऊन हा आता जो आपण बसलेलो इकडची जी फुटपाथ आहे ही सर्व बांद्रा म्हणजे कुर्ला मतदारसंघात विभागणी झालेली आहे. बघा, एक काळ असा होता की तेव्हा हशू अडवाणी इथून आमदारकी लढवत होते, पार्वती परिहार इथून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत, नगरसेवक अनेक झाले. पण अनेक मतदार, हे उदाहरण यासाठी दिलं की अनेक मतदारसंघ जाणीवपूर्वक फोडलेले आहेत जिथे बौद्धांची वस्ती आहे, अनुसूचित जाती जमातींची वस्ती आहे, की जे आंबेडकरी राजकारणाची ज्यांची नाळ बांधलेली आहे ही नाळ तोडण्याचा प्रयत्न झाला. म्हणून त्याला मी म्हटलं, तुम्ही जो प्रश्न विचार केला की आत्ताची ही जी निवडणूक आहे ही फक्त राजकारणासाठी आंबेडकरी, मी म्हणेन हे षडयंत्र आहे असं म्हणून या शब्दावर मी ठाम आहे. राहिला प्रश्न असा आहे की असे 5 मुंबईचं बोलतो, मुंबईमध्ये असे 5 मतदारसंघ आहे की जिथे 60,000 ते 1,00,000पर्यंतचं मागासवर्गीयांचं मतदान आहे. आपल्या माहितीसाठी म्हणतो ही आकडेवारी आहे. पण तरी देखील एक गठ्ठा मतदान होऊ शकत नाही. याचं कारण मतदाराची विभागणी ही जर झाली नसती किंवा हे करत असताना आंबेडकरी राजकारणातल्या जे बडी झेंडा म्हणतो, पूर्वी आम्ही हा उच्चवर्णीयांसाठी वापरत होतो, आता आपल्या आंबेडकरी राजकारणातले जे बडे नेते ऐकलत काय, हे एकाचा तुमच्या हातात, आता समजा मीच एक नेता असं समजतो, एक माझा हात तुमच्या खिशात आहे, एक सिद्धार्थ रणपिसे साहेबांच्या खिशात आहे, संपलं ना. आता मला सांगा, आणि एका बाजूला माझे 2 हात दोघांच्या खिशात आहे आणि इकडे मी बाबासाहेबांचा, फुले शाहू आंबेडकरांचा झेंडा घेऊन, कुठे झेंडा काय तोंडात करणार आहोत का? सांगायचं तात्पर्य असं की सगळ्यात जास्त उपेक्षा झाली असेल तर आंबेडकरी जनतेमुळे नाही झाली, तर आंबेडकरी राजकारण खेळवत ठेवणाऱ्यांनी काही लोकांच्या नादी लागून आपल्याला झुलवत ठेवलं आणि त्याचे फार मोठे परिणाम आज भोगावे लागत आहेत. आपण बऱ्याच वेळा बघतोय की खरंच छान प्रश्न होता की आंबेडकरी चळवळ ही निवडणुकीपुरती मर्यादित आहे का? आपण पाहतोय की कुठलाही पक्ष असो त्या पक्षामध्ये प्रत्येक व्यक्ती आपला निळा झेंडा घेऊन येतो आणि आपण जे बऱ्याच वेळा म्हणतो की आपण भावनिक आहो का? भावना हा धम्माशी निगडीत शब्द नाही आहे, परंतु आपण म्हणतो नाही माझा हा निळा झेंडा आहे, नाही बाबासाहेबांना यांनी हार टाकला आहे, म्हणजेच आम्ही कुठेतरी इमोशनली आज ब्लॅकमेल होत आहे, ते आपल्याला भावनिक बनवत आहेत. म्हणून भावनिक न बनता आजची जी काळाची गरज आहे, आपण बऱ्याच वेळा बघतोय ती काळाची गरज अशी आहे की आपल्याला आंबेडकरी चळवळ ही खंबीरपणे, भावनिकून नाही तर खंबीरपणे उभी करण्याची आजची महत्त्वाची ताकद आहे. मित्रहो, आज आपण बऱ्याच वेळा पाहतोय की जवळजवळ
या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या 3 ऑक्टोबर 1957 महापरिनिर्वाणानंतर जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे किंवा स्वतंत्र मजूर पक्ष आहेत किंवा त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केलेला आहे. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण पक्षाचं नाही तर त्या प्रत्येक कायद्या म्हटल्यापेक्षा की कोणाकडे काय काय आहे, कुठलं कुठलं खातं आहे त्याचं डिसेंट्रलायझेशन करणं, विकेंद्रीकरण फार गरजेचं होतं. पण आज आपण जे बघतोय ते विकेंद्रीकरण पक्षाचं झालेलं आहे की आज जवळजवळ आमच्या एका आंबेडकर चळवळीचे मध्ये जे पक्ष निर्माण झालेले आहे ते 30 ते 47च्या जवळजवळ आहे. तर माझा जो प्रश्न आहे तो मस्के सरांना आहे की आंबेडकरी पक्ष हे जे म्हणजे एकदम जास्त निर्माण होत आहेत, हे कमजोरी आहे की शक्ती आहेत? आंबेडकरी पक्ष जे निर्माण होत आहेत याला आपण शक्ती म्हणू शकत नाही. ही चळवळीची कमजोरी आहे. याचं कारण म्हणजे की बाबासाहेब ज्यावेळी मताधिकार दिला नाही, 16 जानेवारी 1930 रोजी बाबासाहेब नाशिकच्या सभेमध्ये म्हणतात की तुम्हाला मिळणारा मताधिकार हा तुमच्या भवितव्याचा आहे, तुमच्या पिढ्यांचा उद्धार करणार आहे आणि तो जर तुम्ही पैशासाठी विकला तर तुम्ही समाजद्रोह आणि राष्ट्रद्रोह केल्यासारखं आहे. आणि ते बाबासाहेब संविधानामध्ये तरतूद करतात. आणि ज्यावेळी बाबासाहेब सर्वांना 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू हा अधिकार देऊन संसदमधून बाहेर पडतात त्यावेळी खासदार कृपालींनी बाबासाहेब हसत बाहेर पडतात. कारण बाबासाहेबांना इतका आनंद होतो, एका उद्योगपतीला, मोठ्या श्रीमंत माणसाला आणि एका भिकाऱ्याला दोघांनाही समान अधिकार दिलेला आहे. आणि त्यावेळी खासदार कृपाली बाबासाहेबांना म्हणतात की मिस्टर आंबेडकर तुम्ही हसताय, तुमच्या लोकांना मताचा अधिकार दिला आहे, परंतु आम्ही तुमच्या लोकांची मतं विकत घेऊन सत्ता आम्हीच भोगणार. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आपण जर वास्तव पाहतो तर जग सगळा काय पैशाचा खेळ आहे. आता मुंबई महानगरपालिकेचं आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ही वैऱ्याची रात्र आहे. सगळं काय 15 दिवसाचा प्रचार असतो, तो शेवटच्या दिवशी फिरला जातो. मग जर तो प्रचार फिरला जातो तर मग आम्हाला बाबासाहेबांची आठवण का होत नाही? बाबासाहेबांनी सांगितले की तुमचा उद्धार होणारा दिवस आहे. मताधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये मतदान म्हणलेलं नाही. मतदान करणं म्हणजे ह्या हाताचं दिलेलं त्या हाताला न कळणं. संविधानामध्ये मताधिकार शब्द आहे, परंतु तो शब्द डावलून तुम्हाला मतदान हे तुमच्या डोक्यावरती बिंबवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की ही दिवाळी, निवडणूक म्हणजे दिवाळी. कारण आजसुद्धा बहुजन समाजातल्या गरीब महिला 500 रुपये रोजाने 15 दिवस प्रचार करत असतात. त्यांच्या दृष्टीनं ती दिवाळी आहे, कार्यकर्त्याच्या दृष्टीनं ती दिवाळी आहे. परंतु त्यांना हे कळत नाही की बाबासाहेबांनी मताचा अधिकार हा तुम्हाला या देशाचा राजा होण्यासाठी दिलेला आहे. याचंच मात्र आंबेडकरी चळवळ असो या बहुजन समाज असो सगळेच हे विसरून गेलेले आहेत. आणि मत विकत घेता परिस्थिती अशी निर्माण झाली की तुमचा पक्षही विकत घ्यायला लागले आणि तुमचं सगळंच काय विकत घ्यायला लागलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्या थरावरती आणलेलं आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीची विटंबना आहे. लोकशाहीची विटंबना जर वाचवायची असेल तर आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकच उमेदवार दिला पाहिजे. आणि आमचा एक उमेदवार संसदमध्ये असेल, विधिमंडळामध्ये असेल, महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे. कारण तुमचा एक उमेदवार हा खऱ्या अर्थानं संविधान सांगू शकतो, संविधानाच्या कलमाची त्यांना जाणीव करून देऊ शकतो. आणि ज्यावेळेस संविधानाच्या कलमाची जाणीव होईल त्यावेळी या देशामध्ये नैतिकतेचं राजकारण येण्याची खरी गरज आहे. कारण बाबासाहेबांनी म्हणले संविधान किती चांगलं असलं तर संविधान चालवणारे लोक जर वाईट असतील तर संविधान हे कुचकामी ठरेल. आजच्या घडीला खऱ्या अर्थाने संविधान हे कुचकामी ठरवण्याचा प्रयत्न चालला आहे. मग ते संविधान वाचवण्याची आपली गरज आहे. मगाशी साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला की बौद्ध समाज हे ते वगैरे, परंतु बौद्ध समाज हा जसा युनिटीने आहे, निदान बाबासाहेबाच्या विचाराला मानणार आहे, परंतु बौद्ध समाज म्हणजे फक्त बौद्ध
समाज नाही. SC मध्ये 52 जाती आहेत, 51 जाती आहेत, परंतु या 51 जाती मात्र बाबासाहेबांच्या विचाराला मानायला तयार नाहीत. जय भीम बोलून किधर भी चलो ही मानसिकता आम्हाला बदलावी लागेल. आणि आताच्या तरुण पिढीला आम्हाला सांगावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये केवळ बौद्ध धर्मीय नाही, सर्वच बहुजन समाज गुलाम होऊ शकतो. तो जर गुलाम होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला निस्वार्थपणे तुमचा प्रतिनिधी तुमच्या हक्काचा तुम्हाला निवडून द्यावा लागेल. रात्री 12 वाजता 2 वाजता पैसे घेऊन येण्यापेक्षा तुमच्या सुखदुःखामध्ये रात्री 2 वाजता अपरात्री जो येतो तो उमेदवार तुम्ही ज्या दिवशी निवडून द्याल त्यावेळी तो तुमचा समाजसेवक असेल. परंतु तुम्ही ज्याचे पैसे घेता तो तुमचा समाजसेवक राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबाचं मतदानाबद्दलचं जे काय मताधिकाराबद्दलचं जे मत आहे याच्यावरती खऱ्या अर्थानं गल्ल्या गल्ल्यामध्ये घराघरामध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे. आणि संविधानाच्या मार्फत आम्ही ते लोकांना समजावून जोपर्यंत लोकजागृती होत नाही तोपर्यंत हे मत विकलं जाणार आहे आणि लोकशाहीची विटंबना होणार आहे असं मला वाटतं. आपण बऱ्याच वेळा बघतोय की परत मी सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधानावरती येतो आहे. साधा आमदार घ्या, साधा खासदार घ्या की प्रत्येकाला तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याने वयाचे 25 वर्ष पूर्ण केले पाहिजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो आहे. परंतु एक आज साहित्यिक गुणाजी कारजिरीकर आमच्यासोबत आहेत, आनंदजी मस्के आहेत. तर मला एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की 60-65 वर्ष तो फक्त अध्यक्ष मीच राहिलो पाहिजे, मीच खासदार राहिलो पाहिजे, मीच आमदार राहिलो पाहिजेत, ही जी आमची भूमिका आहे. मग ते विहार असो, कुठलीही गोष्ट असो, साधा MLA असो, MLC असो, नगरसेवक असो, कोणीही असो. मग जर आजची जर परिस्थिती बघता तो 70 वर्षाचा आहे किंवा 75 वर्षाचा आहे, खरंच तो त्या कामामध्ये आपण पाहतो की 60 वर्ष झाले तर आपण रिटायरमेंट देतो आहे. फक्त आमदार आणि खासदारालाच रिटायरमेंट नाही आहे. जर आजचं हे आंबेडकर चळवळीचं नेतृत्व, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. गुणाजी साहेब तुमच्याकडे हा प्रश्न येणार आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत, की आज जर आम्ही राजकारण किंवा आंबेडकरी चळवळ जर तरुणाच्या हातात दिली तर या आंबेडकर चळवळीला तरुणांची, तरुण नेतृत्वाची आवश्यकता आहे असं आपल्याला आजच्या वर्तमानात वाटते का? नक्कीच वाटते. बागडे साहेब, आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्या डोळ्यासमोर आता मंगळवार दिनांक 22 एप्रिल 1927 या दिवशी बहिष्कृत भारतामध्ये बाबासाहेबांनी लागोपाठ 3 अग्रलेख लिहिलेले आहेत. तुम्ही म्हणाल आजच्या ह्या प्रश्नात आणि त्या प्रश्नाचा काही संबंध आहे. बरोबर. याचं कारण सांगतोय. पहिला अग्रलेख असा होता, महाडचा धर्मसंगर आणि ब्रिटिशांची जबाबदारी. दुसरा अग्रलेख होता, महाडचा धर्मसंगर आणि वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. आणि तिसरा अग्रलेख होता, महाडचा धर्मसंगर आणि अस्पृश्यांची जबाबदारी. मी म्हणतो लॉर्ड बुद्ध चॅनलने आज 9वा अग्रलेख लिहायला घेतला असं मी म्हणेन. क्या बात है, बहुत बढ़िया. महाडचा धर्मसंगर होता, त्यानंतर झालेलं धम्म परिवर्तन आणि 2026च्या पूर्वार्धात आज आमची धर्मांतरित बौद्धांची आमची नेमकी जबाबदारी काय यासाठी मला त्या 3 अग्रलेखांची मला आठवण करून द्यावीच वाटली. क्या बात. आता मी तुमच्या प्रश्नाकडे वळतो. हो. कसं आहे, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी आमची आहे. बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी काय दिलं आहे, नुसती सामाजिक समतेचा विचार दिला नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचा पण बाबासाहेबांनी विचार हिरिरीने मांडलेला आहे. एक गीत आहे ह्या संदर्भात. एक कवी असं म्हणतो, राष्ट्र की एकता संभालो मेरे भारत वालो, मिलकर यादो कदम बढ़ालो एक हो जाओ. क्या बात है. खरंच आम्ही एक आहोत का? आणि जर एक आहोत म्हणजे नेमकं काय? व्हेअर आर इक्वॅलिटी, व्हेअर आर युनिटी आणि व्हेअर आर लिबर्टी. आम्हाला राईट हा शब्दच माहीत नाही. राईट म्हणजे
कायदा पण आहे, पण राईट म्हणजे उजवी बाजू ज्या दिशात्मक धोरण पाहिजे ते आमचं संपूर्ण कोलमडलेलं आहे. याचं कारण असं आहे, ह्या विषयावर बोलावं तेवढं कमी आहे, पण आजच्या परिस्थितीमध्ये नेमकं वास्तव काय आहे, आम्ही सत्तेत का येत नाही, किंवा मी मतदारसंघावर, कारण ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, ही काय विधानसभेची नाही, लोकसभेची नाही, पण महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ह्या उद्याच्या विधानसभेच्या म्हणजे राष्ट्रीय राजकारणाकडे नेणारा हा पाया आहे. त्यामुळे मी मतदारसंघावर जे जास्त फोकस करतो त्याचं मागचं कारण आहे. मुळात काय झालं माहिती आहे काय, की आंबेडकरी जे राजकारण आहे हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी आहे. जसं मस्के साहेबांनी फार छान उदाहरण दिलं की इथे पैशांचं वाटप होतं, जास्तच कशाला 1500 लाडकी बहीण योजना जी आहे, तुम्ही आजच्या क्षणापर्यंत अनेकांच्या महिलांच्या आमच्या भगिनींच्या खात्यात ते पैसे जमा झालेले आहेत, हे वास्तव आहे. पण सत्ताधारी पक्षाचा उमेदवार उभा आहे आणि म्हणून आमच्या लाडक्या भावाला निवडून द्या अशा पद्धतीच्या जाहिराती येतात. हे संविधान विरोधी कृत्य नाही, बरोबर, याचा मी निषेध करतो. आज लॉर्ड बुद्ध चॅनलच्या विचारपीठावर मी आज या घटनेचा मी निषेध करतो, तीव्र शब्द निषेध करतो. आता आपण आंबेडकरी राजकारणाकडे बोलूया. मुळात काय आहे की जनाधार हा जो प्रकार जो आहे हा मुळात आंबेडकरी चळवळीला निर्माण करता आला आहे, त्याचा कल आम्हाला शोधता नाही आला. दुसरं, पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यामध्ये आंबेडकरी राजकारणी सपशेल अपयशी ठरलेलं आहे. तिसरं मी जे या ठिकाणी नोट केलेलं आहे, मतदारसंघाची आपल्या कार्यकर्त्यांना अपुरी माहिती, अजिबात जाण नाही आहे. आणि ज्यांना जाण आहे ते फक्त कुपमंडूक म्हणजे फक्त स्वतःच्या समजा मी एखाद्या गटाचा कार्यकर्ता आहे कुठल्या तरी, त्या माझ्या कार्यालयाच्या बाहेर मला पडावंसं वाटलं नाही, हितपासून सुरुवात आहे आमची. तिसरा, मतदारसंघातील तात्कालिक प्रश्न कोणते आणि कायमस्वरूपाचे प्रश्न कोणते आणि ते कसे सोडवावे याबाबतचं आम्हाला ज्ञान नाही. आपल्याला अपयश येण्यामागे अनेक कारणे, त्यापैकी एक आहे. आणि त्यानंतर राहिला प्रश्न आपल्याकडे अपुरी साधनं, प्रचाराची साधनं. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली, हजारो हात हजारो तोंड रस्त्यावर येतात, निषेधाच्या घोषणा करतात. पण एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा उमेदवार, जसं मस्के साहेबांना अपेक्षित आहे आपला मतदार फक्त एकच झाला पाहिजे, पण इथे 1707 उमेदवार उभे राहतात, ती मतांची विभागणी होते. हे वास्तव आहे, हे गेली 30-40 वर्ष आम्ही बोलतो आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की हा एक मतदार आणायचा कुठून? केवळ आंबेडकरी मताच्या राजकारणावरती आपण निवडणुका जिंकू शकत नाही. काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्हाला पटो वगैरे न पटो, पण मी माझं ठाम मत सांगतो आहे, अजिबात शक्यत नाही. याचं कारण असं आहे की मतदारसंघाची मी मागाशी सांगितलं विभागणी केली, त्याच्यामुळे फार मोठं नुकसान आपल्याला सोसावं लागलं. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर आंबेडकरी राजकारण गुरुकिल्ली म्हणून जर आपल्याला करायचे असेल तर जेवढा 18 पगड जातीतला बहुजन समाज जो आहे हा जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. वंचित आघाडीच्या माध्यमातून एक चांगला फॅक्टर निर्माण करता आला, पण त्याला मर्यादा पडल्या. धनाजी गुरवसारखे साहेबांचे चांगले मित्र आहेत, धनाजी गुरवसारखी मंडळी आली, पण नंतर ती दूर गेली. काही कारणं काही असू देत. साधं उदाहरण, आता काल परवाचंच उदाहरण घ्या ना. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली, पोस्टमार्टम रिपोर्ट मिळावा म्हणून प्रकाश आंबेडकरांना काळा कोट चढून सुप्रीम कोर्टात केस लढवावी लागली. आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्थानिक पोलिसांना पोस्टमार्टम कुठे करावं, तर परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यात ती सोय नाही, ती औरंगाबादमध्ये. मग त्या ठिकाणी
त्यांची सोमनाथ सुरवशीची बॉडी नेण्याचा प्रयत्न झाला, परंतु येथील प्रस्थापित जातीवादी सरकारच्या दबावामुळे सोमनाथ सूर्यवंशीची जी डेड बॉडी ही त्या तिथपर्यंत गेली नाही. पूर्ण 24 तास ते त्यांची डेड बॉडी फिरवत राहिली. जेव्हा कार्यकर्त्यांना कळलं तेव्हा त्यांनी त्या गाड्या अडवल्या पोलिसांच्या आणि त्यांना तिथे भाग पाडलं. सत्य रिपोर्ट आला की मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा हे प्रकरण जास्त चिघळेल म्हणून त्यांच्या मातोश्री विजयाबाईंना, त्यांच्या मातोश्रींना 1 कोटी रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला भीक घातली नाही. स्वाभिमान म्हणतात तो असा आहे. आणि म्हणून हा स्वाभिमान जपायचा असेल तर प्रत्येकाने आपापल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे, या मताचा मी आहे. राहिला प्रश्न असा आहे की हा जो बहुजनवादी चळवळ आहे ह्याच्यामध्ये सगळेच काही जातीवादी आहेत का? साळी, माळी, तेली, तांबोळी, आज उभाटासारखी संघटना, आज फुले शाहू आंबेडकरांच्या उशिरा का होईना पण त्यांना भारतीय संविधान आता समजायला लागले. कधी नव्हे ते राज ठाकरे असू द्यात किंवा उद्धव ठाकरे असू द्यात, आज त्यांना भारतीय संविधानाला स्पर्श केल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. हा बदल झालेला आहे, हा बदल होतो आहे. आणि म्हणून असे जे बदलात्मक जे असतील प्रवाह, त्या प्रवाहांना आपल्याकडे लोहचुंबकासारखं आपल्याकडे खेचता आलं पाहिजे. ती युनिटी इथे निर्माण होईल. अन्यथा जसं आपण जसे गटागटात विखरलो तसे अन्य जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांच्याशी जर गठबंधन नाही केलं तर आपण जास्तीत जास्त एखाद दुसरा महानगरपालिकेत विधानसभेत जाईल, एखादा दुसरा आपला जाईल. पण तुमची ताकद वाढवायची असेल तर इतर समविचारी पक्षांचं गठबंधन करणं गरज आहे. आणि राजकारणात अनेक असे दरवाजे आहेत, अनेकांच्या बगला साफ करण्याचं कुशल नेतृत्व आपल्यामध्ये पण असलं पाहिजे असं आहे. आणि ते नसल्यामुळे आपल्याला आपली दिशा चुकते. आणि दिशा चुकल्यामुळे दशा आमची अशी झाली की एखादा भुंकणारा कुत्रा, जो ज्याला काय म्हणतो, कुठल्या प्रकारचं लागण होतं ना, रेबीज. हां, रेबीज. मग त्याला कसं वाटतं, त्याचे दात शिवशिवतात आणि मग तो कुठं चावा घेतो. तशा पद्धतीचं झालेलं आहे. आजही जर PL लोखंडे मार्गचा उमेदवार आपला उमेदवार असेल आणि त्याची इथले कार्यकर्ते इथे ह्या मतदारसंघात समजा शेल कॉलनी ह्या विभागात किंवा टकरबापा विभागात जर आपला माणूस जर नसेल तर इथला माणूस तिकडे पहिलीकडे त्यांच्या प्रचाराला जायला मागत नाही किंवा तिकडचे कार्य इकडे येत नाही. अशा पद्धतीची समाजाची आजची अवस्था आहे. ह्या वस्तीतला माणूस पलीकडे जायला तिकडचा इकडे येत नाही. काय येत नाही? आणि वर आम्ही जयभीम बोलतो, जयभीम बोलो आणि किधर भी चलो मस्के साहेब आता बोलू तर काय चुकीचं आहे? जयभीम हा स्वाभिमान आहे ना. जयभीम आपल्याला आत्मभान मिळवून देणारा शब्द आहे. राहिला प्रश्न असा की समजा एखादा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे, माणूस कार्यकर्ता आहे, पण इथे रिपब्लिकन पक्षाचा गटही नाही, संघटनाच नाही. पण आपला माणूस म्हणून जर एखादा पक्षात जर उभा राहिला असेल, पण तो स्थानिक असेल, पण तो क्रियाशील आहे, त्याला त्याचं परिसराचं भान आहे, राजकीय विश्लेषणात्मक दृष्टिकोन असेल, असा माझं कार्य उभा राहिला उमेदवार, तर त्याला निवडून द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. अतिशय आपण पाहतोय थोडीशी चर्चा थांबली होती. मित्रहो, आपण पाहतोय की आजच्या समाजाला, आंबेडकरी समाजाला नेतृत्वाची म्हणजे युवा नेतृत्वाची गरज आहे का? बरंच आपण पाहतोय की जे युवा नेतृत्व असते त्याचं कारण असते की तारुण्याचे आपण तहकार पाहतो. तुम्ही साहित्यिक आहे, तत्परता आहे, तेजस्वितता आहेत. हेच जर त्या तरुणामध्ये असेल आणि अनुभवजन्य जर तुमच्यासारखा व्यक्ती असेल तर मला वाटते ते तरुण नेतृत्व अजून आंबेडकरी चळवळीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याच वेळा आपण पाहतोय की माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946ला जेव्हा सिद्धार्थ कॉलेजमध्ये विद्यार्थी पार्लमेंट म्हणजे विद्यार्थी संसद सुरू केली होती आणि त्या विद्यार्थी संसदमार्फत हजारो विद्यार्थी आंबेडकर चळवळीला पाठपुरावा करत होते. म्हणजे आजची जी परिस्थिती आहे की आम्हाला
पॉलिटिकल चळवळ म्हणजे कसं की आजचा युवक या आंबेडकरी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी किंवा आजचा युवक आंबेडकरी चळवळीला पूरक अशा प्रकारचं जर त्याला मार्गदर्शन मिळालं, म्हणून आताचा जो माझा प्रश्न आहे की आजचा आंबेडकरी युवक आंबेडकरी चळवळीपासून का मागे जाता, याचं कारण काय आहे किंवा तो आंबेडकरी चळवळीला धरून का राहत नाही, या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला डिफरन्स सांगायचं आहे. आपण आंबेडकरी चळवळीचं जर गेल्या 60-65 वर्षातलं जर ॲनालिसिस केलं तर तरुणांना अभिप्रेत असणारा राजकीय ढाचा तयार नाही, सिस्टम तयार नाही. एखाद्या मतदारसंघामध्ये तुम्हाला क्रियाशील कार्यकर्ता निवडता आला पाहिजे आणि 5 वर्ष त्याला तो त्या विभागाचा नगरसेवक होणार आहे भावी, या दृष्टीनं त्यालाही कार्याला लावावं लागेल. त्याच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनाही तरुणांनासुद्धा त्या पद्धतीनं 5 वर्ष काम केलं पाहिजे. क्या बात आहे. परंतु अनेक वेळा आपण पाहिलं की नेते आमचे अचानकमध्ये उमेदवार देतात की त्या उमेदवार तो आपल्या विभागात राहतो आहे की नाही राहतो आहे, त्याचं नाव काय, त्याचं कार्य काय, याची काही कल्पना नसते. काजर्डेकर साहेबांनी बोलल्यासारखं सिस्टम फार महत्त्वाची आहे. राजकारणामध्ये आंबेडकरी चळवळीला जर सिस्टम जर आली तर आंबेडकरी चळवळ निश्चितच एक नवी दिशा देऊ शकते. तुम्ही तरुणांचा जो मुद्दा मांडलेला आहे, बाबासाहेबांचं एक वाक्य आहे त्याबद्दल की बाबासाहेब म्हणतात, माझ्यानंतर समाजातील काही वर्ग माझ्याशी बैमानी करेल, पण काही सुशिक्षित तरुणांना माझी चळवळ समजेल. त्यांची कुवत असूनही जर त्यांनी अशिक्षित समाजास दिशा दाखवून समाज प्रबोधन केले नाही तर त्यांचे शिक्षण व्यर्थ असेल. आणि असा तरुण जर माझ्या समाजात असेल तर माझ्यासारखा दुर्दैवी कुणीच नसेल. बाबासाहेबांनी स्वतःला दुर्दैवी समजलेलं आहे. मग आजच्या तरुणांना माझा प्रश्न आहे की तुम्ही बाबासाहेबाचे हे शब्द अंतःकरणात कोरले पाहिजेत आणि बाबासाहेबांचा मी अनुयायी, मी जय भीम जर म्हणतो तर त्या निष्ठेनं आपण कामाला लागलं पाहिजे. आता यावेळच्या इलेक्शनमध्ये पी.एल. लोखंडेमारचं काजर्डेकर साहेबांनी उल्लेख केला म्हणून मी सांगतो. 1954ला लखनौच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं होतं की SC ST OBCनो मी तुम्हाला मताचा जो अधिकार दिला आहे आणि आरक्षणाचा जो अधिकार दिला आहे, या 2 मुद्द्यासाठी जर तुम्ही एकत्र आला तर तुम्ही या देशाचे नोकर नाही तर मालक म्हणाल. मगाशी माझा मुद्दा होता की स्वतंत्र मतदारसंघाचा. काही लोकांना वाटतं की ते होणं शक्य नाही, परंतु बाबासाहेबांनी 54ला दुसरा पर्याय दिलेला आहे की SC ST OBC तुम्ही संघटित झालं पाहिजे. तुम्ही जर संघटित झाला तर मग आजा त्यांचा खासदार, मुलगा त्यांचा खासदार, नातू त्यांचा खासदार, आम्ही फक्त झेंडे वागवायचे, सतरंज्या उचलायच्या, ही परंपरा जर मोडीत काढायची असेल तर आम्हाला राजकीय समीकरणं कळली पाहिजेत. बेकीचं नाही तर एकीचं राजकारण करता आलं पाहिजे. आणि याचं उदाहरण म्हणजे 1954ची घटना खऱ्या अर्थाने आमच्या पी.एल. लोखंडेमारला घडते असं मला वाटतं. कारण पी.एल. लोखंडेमारला, चंबूर पी.एल. लोखंडेमारला उमेदवार हा OBC आहे आणि OBC उमेदवार असल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे जेवढे पक्ष होते ते सगळे फॉर्म भरणार होते, परंतु सगळ्यांनी फॉर्म भरला नाही आणि त्या OBC नेत्याला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. कालच्या जाहीर सभेमध्ये, त्या सभेच्या स्टेजवरती मी होतो आणि मी बोललोसुद्धा की इथं काँग्रेसची युती करून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनीसुद्धा त्या OBC उमेदवाराला साथ दिलेली आहे. त्याचप्रमाणे आठवले साहेब यांचेसुद्धा कार्यकर्त्यांनी जाहीरपणे त्या OBC उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपले सुरेश माने यांच्या BRSPने सुद्धा OBC उमेदवाराला साथ दिलेली आहे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की SC ST OBC तुम्ही जर एका विचारपीठावरती आला, एक राजकीय समीकरण जर तयार केलं तर केवळ या मुंबईची सत्ता ही तुमच्या हातामध्ये येईल. आणि त्या दृष्टीनं तरुणांनी
तरुणांनी मग ते OBC असेल, SC असेल, ST असेल, यांनी बेरजेचं राजकारण करायला शिकूया आणि बाकीच्यांचं नुसत्या सतरंज्या उचलायचं सोडून द्या आणि आपण सत्ताधारी कसं होऊ या दृष्टीने विचार करा. निश्चितच आंबेडकरवाद यशस्वी व्हायला आणि लोकशाही टिकायला आणि संविधान मजबूत व्हायला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे. आज आपण बऱ्याच वेळा पाहतोय की आपली जी चळवळ आहे ही सोशल मीडियावर आहेत. म्हणजे आपण कोणती गोष्ट करतो ती सोशल मीडियावरती आहे. माझा प्रश्न काजर्डेकर साहेब तुम्हाला आहेत की आजचा सर्वच लोक सोशल मीडिया वापरतात, तर सोशल मीडियावरील आंबेडकरी लढा प्रभावी आहे की दिशाहीन आहेत? आपण पाहतोय की बरेच वेळा सोशल मीडियावर नाही, त्यांनी तशी प्रकारची पोस्ट पाहिली तो तसा आहे. तर आजचा सोशल मीडिया आपण बऱ्याच वेळा बघतोय की सर्वच सोशल मीडिया वापरतात, तर सोशल मीडियावरील आंबेडकरीचा जो प्रभावी जो लढा आहे मीडियावरील तो प्रभावी आहे की दिशाहीन आहेत? प्रश्न अतिशय छान उपस्थित आपण केलेला आहे. मुळात सोशल मीडिया हे जलदगती माध्यम आहे, त्याबद्दल वाद नाही. पण त्यावर वाईट कसं आहे, त्या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो, इथं माझ्या मताला तिसरा कोणीतरी ते खोडण्याचा प्रयत्न करतो. त्या दोघांची मतं चुकीची आहेत की बरोबर आहे याच्यावरती तिसरं इथे मी तर असं स्पष्ट म्हणे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार चालू आहे. मी कोणाला दोष देत नाही. ह्याचं कारण असं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती बरोबर, त्याने जे वाचलेलं आहे, त्याने अनुभवलेलं आहे, कदाचित त्याच्या वाट्याला काही शल्य आलं असेल, किंवा त्याला निराशा आली असेल. अशा अनेक कारणांमुळे मत आणि मतांतरामुळे सोशल मीडियावरती अनेकदा समज आणि गैरसमज याचा पेव फुटतं. ओके. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की ज्या समाजाला वृत्तपत्र नाही त्या समाजाची अवस्था भरकटलेला पतंगासारखी. आता स्पष्ट बोलतोय, भारतीय जनता पक्षाचं तरुण भारत शिवसेनेचा सामना आणि इतर मग काँग्रेसच्या विचारधारणेचं लोकमत वगैरे अशी अनेक वृत्तपत्र, ही 2-4 उदाहरणं यासाठी. आंबेडकरी चळवळीला, नुसतं आंबेडकरी नाही तर बहुजनवादी चळवळीला घेऊन पुढे वाटचाल करणारं वृत्तपत्र आमच्याकडे आहे कुठे? जर तेवढ्या ताकदीचं वृत्तपत्र असतं तर 2014मध्ये जी अवस्था झाली ती झाली नसते. आणि म्हणून बागडेसाहेब, माझी तुम्हाला एक विनंती, मी एक तक्ता तयार करून आणला आहे, प्रचंड मी संशोधन करून आणलेला तक्ता आहे. क्या बात आहे. त्याची मी आकडेवारी वाचतो, मी जास्त खोलात जाणार नाही. उदाहरणार्थ 2014मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थिती कशी होती, कोणता रिपब्लिकन पक्ष, त्यांची नावं बघा. बहुजन समाज पक्ष, उमेदवारांची संख्या 280, मिळालेली मतं 11,91,749. रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 58.58 आणि एकूण मतदानाशी मिळालेल्या मतांची टक्केवारी 2.253%. भारी बहुजन महासंघ, कारण त्यानंतर वंचित बहुजन आघाडी. लोकसभाची आहे की विधानसभेची? हे मी विधानसभेचं बोलते, स्पष्ट बघा. अच्छा. मी असं आहे, भारी बहुजन महासंघाने 70 उमेदवार उभे केले. साहेब मुनसाहेब, 70 उमेदवार उभे केले. 70 उमेदवारांना मतं किती मिळाली? 4,72,925. आता टक्केवारी मी त्या वेळ लागेल म्हणून, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, 5च उमेदवार उभे केले, 1,05,80 मतं. बहुजन मुक्ती पार्टी नावाचा एक संघटना आहे, ह्या पक्षाने 133 उमेदवार उभे केले, 97,431 मतं पडली. आता उमेदवाराची संख्या बघा आणि मतांची संख्या पण बघा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट नसलेला पक्ष, या पक्षाने 39 उमेदवार उभे केले, 63,203 मतं फक्त मिळाली. पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी, हा एक नवीन प्रकार जन्माला आला. या पक्षाने फक्त एकच उमेदवार उभा केला, 35,348 मतं या उमेदवाराने खाल्ली.
भारतीय आंबेडकरवादी पक्ष या पक्षाने 40 उमेदवार उभे केले, 23,000 मतं त्या पडली. रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेने 26 उमेदवार उभे केले, त्या पण 26 उमेदवारांना फक्त 23,048 मतं पडलेले आहेत. आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष नावाचा एक पक्ष आहे. या पक्षाने 19 उमेदवार उभे केले, 7,365 मतं पडली. रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे गट मस्के साहेब या पक्षाने 13 उमेदवार उभे केले आणि 5,756 मतं पडली. रिपब्लिकन बहुजन सेना या पक्षाने 10 उमेदवार उभे केले, 4,153 पडले. प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल काय काय नावं आहेत आमच्या पक्षांची. 7 उमेदवार उभे केले, 3,128 मतं पडली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्ष 5 उमेदवार, फक्त 5, 2,000 मतं. आंबेडकर नॅशनल काँग्रेस नावाच्या पक्षाने 3 उमेदवार उभे केले, 1,500 मतं पडली. आंबेडकरी पार्टी ऑफ इंडिया कांबळे गट याने 2 उमेदवार उभे केले, 687 मतं. बहुजन समाज पक्ष आंबेडकर 2 उमेदवार, 664 मतं. बहुजन रिपब्लिकन एकता मंच 1 उमेदवार, 529 मतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट याने 3 उमेदवार उभे केले, 395 मतं पडली. आणि भारतीय दलित काँग्रेस या नावाने, पण त्याचा मूळ चेहरा आंबेडकरी रिपब्लिकन पक्षाचा असल्यामुळे त्या उमेदवाराने त्या पक्षाने 1 उमेदवार उभा केला आणि 287 मतं पडली. एकूण मतांचे आता किती मतं पडली तर एकूण सगळे उमेदवार किती उभे राहिले आता जे ते 19 पक्षांनी 660 उमेदवार उभे केले. 20,34,229 एवढी संख्या आहे. हे कागदपत्र मी लॉर्ड बुद्ध चॅनलला मी आपल्याला देतो आहे आपल्या माहितीसाठी. याच्यावर भविष्यात चर्चा करा. आता 20,29,000 मतं, एवढी मतं गेली. काय झालं असेल? मस्के साहेबांची तळमळ माझ्या लक्षात येते. एका विभागात एकच मत, पण हा जो काय फापट पसारा चाललेला आहे, खेकडा कसा पुढे जातो, वर टोपलीच्या बाहेर येतो, मग दुसरा खेकडा त्याला मागे खेचतो, सेम तसाच प्रकार चालू झाल्यामुळे आज आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून मी मागाशी परत आग्रह प्रतिपादन करतो, ही 20 लाख मतं म्हणजे काहीच नाही आहे, नगण्य आहे. 1% मी मानतो. जर तुम्हाला किमान 10%, 30% जर ॲव्हरेज जर मिळाला तरच आपण सत्तेच्या शिड्या शकतो. म्हणून जे समविचारी पक्ष असतील, मग कुठलेही असू दे, पण भारतीय संविधानाला जे मानतात, राष्ट्रीय एकात्मतेला मानतात, लिबर्टी इक्वॅलिटीला मानतात, आणि महत्त्वाचं म्हणजे या देशाच्या जो आर्थिक स्तर जो आहे हा खालावलेला जो आहे, ह्या खालावलेल्या आर्थिक स्तरात दबलेले चपलेले जे लोक आहेत त्यांना पुढे नेण्याची विचारधारा ज्यांनी स्वीकारलेली किंवा पत्करले किंवा तात्विकदृष्ट्या त्यांचं अधिष्ठान म्हणून तर ते ठाम उभे असतील, तर अशा पक्षांशी युती होणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या संगनमताने आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे. तुमचा जो प्रश्न उत्तर होतं अतिशय मार्मिक उत्तर दिलं, पण प्रश्न असा होतात की बऱ्याच वेळा पाहतोय की आंबेडकरी राजकारणातील मते आणि मनं हे फार महत्त्वाचं आहेत, कारण बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत आहे आणि बुद्ध हे बहुजनवादी होते. तर मन आणि मते हे जर जोडली तर राजकारण आपल्याला जुळवता येतील, हे म्हणजे निष्कर्ष काढतो आहे आपण. बऱ्याच वेळा पाहतोय की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, महापरिनिर्वाण दिन असो, यामध्ये जेवण करण्यासाठी असंख्य गर्दी जमलेली असतात. त्यानंतर खरंच प्रश्न तुमच्यासाठी आहे मस्के साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते किंवा महापरिनिर्वाण असतो, हा जो वैचारिक वारसा आहे, हा वैचारिक वारसा फक्त आणि फक्त जयंतीपुरता मर्यादित असतो की महापरिनिर्वाणापुरताच मर्यादित असतो? कारण हे फार महत्त्वाचा प्रश्न आहेत. बागडेसाहेब, अतिशय चांगला प्रश्न की काजरेडकर साहेबांना माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी अनेक पेपरला
चैत्यभूमीला परिवर्तन हवं, दीक्षाभूमीला परिवर्तन हवं, या हेडलाईनवरती मी आर्टिकल लिहितो. आम्ही फार मोठ्या अभिमानाने सांगतो की दीक्षाभूमीला 35 लाख 40 लाख लोक येत आहेत. 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर सुद्धा लाखोच्या संख्येने लोक येत आहेत. परंतु त्या येणाऱ्या लोकांना आम्ही काय देतो? आजपर्यंत विरोधी पक्ष म्हणत होते गाड्या फुकट मिळत आहेत म्हणून येत आहेत. अरे गाड्या फुकट मिळत आहेत म्हणून येत आहेत, परंतु त्याच्यामध्ये अनेक आमच्या गरोदर माता भगिनीसुद्धा लहान मुलाबाळांना घेऊन तिथे येतात. आता कुठे थोडं सरकार त्याची म्हणजे वरती पेंडाल वगैरे टाकायला लागलं आहे, परंतु वरती आकाश खाली धरती, तरीसुद्धा लोकांनी कधी अपेक्षा केली नाही. अनेक म्हाताऱ्या लोकांची आम्ही मुलाखत घेतलेलं आहे. लॉर्ड बुद्धाच्या वतीनं अनेक म्हाताऱ्या लोकांना मी विचारलेलं आहे की तुम्हाला इथं सुविधा नाही काय नाही तरीसुद्धा तुम्ही काय येता. लॉर्ड बुद्धावरती अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही बाबासाहेबासाठी येतो, बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करायसाठी येतो आणि ही आमची वर्षाची शिदोरी असते. जगाच्या इतिहासामध्ये एकमेव असा नेता आहे की जगातून लोक कुठल्याही सुविधा नसतानासुद्धा पदरमोड घालून तिथं येतात. म्हणून मी अनेक वेळा माझ्या आर्टिकलमधून हीच मांडणी केलेली आहे की बाबासाहेबांना अखेरच्या काळामध्ये बाबासाहेबांची फार मोठी इच्छा होती की आता मला खऱ्या अर्थानं धम्मकार्य करायचं आहे, त्याच्यासाठी वेळ पाहिजे, एकांत पाहिजे. तो वेळ बाबासाहेबांना मिळाला नाही, कारण बाबासाहेबांनी केवळ 36 वर्षामध्ये स्वतःचं एक आंबेडकरी युग निर्माण केलं. कुठली अशी गोष्ट राहिली नाही की ते बाबासाहेबांनी केली नाही. तुम्हाला सर्वांना रस्ते टाकून दिलेले आहे, फक्त त्या रस्त्यावरून कसं जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून माझी नेत्यांनासुद्धा विनंती आहे, कार्यकर्त्यांनासुद्धा विनंती आहे, येणारी लोक केवळ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात, फुकटचं मिळतं म्हणून जेवायसाठी येतात, फुकटचं मिळतं म्हणून गाडीनं प्रवास करतात, हे भ्रम आहे. बाबासाहेबावरती त्याची निष्ठा आहे आणि इतक्या निष्ठेची तुम्ही जो मन आणि मती ह्याचा जो काही समन्वय सांगताय, हा समन्वय जर तिथे साधला चैत्यभूमीवरती, आणि चैत्यभूमीला सागराला जे कळतं, सागराला जे रात्री 12 वाजता कळतं ते आमच्या जनसागराला कळत नाही. कधीही रात्री 12 वाजता तुम्ही जावा की 5 तारखेच्या रात्री 12 वाजता सागर भरतीने येतो चैत्यभूमीला आणि तो ओहोटीनं खाली जातो. संपूर्ण समुद्रकिनारा तो खाली करून देतो, कारण त्याला माहीत आहे हा जनसागर लोटला आहे, ह्याला जागा कमी पडेल. जर त्या निसर्ग सागराला जर कळतं तर जनसागराला कधी कळणार? बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी क्रांती यशस्वी करण्यासाठी. म्हणून 5 डिसेंबरच्या रात्री आम्ही सर्व नेत्यांनी, सर्व पक्षांनी, सर्व धार्मिक संघटनांनी, सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन तुमचे अनेक कार्यक्रम करा चैत्यभूमीच्या बाहेर, त्या मैदानाच्या बाहेर. तिथं जर आम्ही जागतिक कीर्तीची धम्म परिषद आयोजित केली, धम्म संघटना जर आयोजित केली, संगीती आयोजित केली आणि जगातल्या बौद्ध राष्ट्रांना जर तिथं आपण बोलवलं तर मला खात्री आहे पंतप्रधानसुद्धा म्हणतील मला तुम्ही बोलवा. क्या बात. जपानच्या 4-5 देशाचे जरी प्रमुख तिथे आले तर तिथे पाहिजे ती सुविधा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक मोठं विचारपीठ मिळेल, आपल्या समस्या जगाच्या वेशीवर टाकण्याची संधी मिळेल आणि भारत सरकारला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल. परंतु अनेक वेळा मी हे लिहिले, अनेकांच्या मुलाखती घेतल्यात, परंतु प्रत्येकाला म्हणतं हे कसं शक्य आहे. म्हणून माझं तरुणांना आव्हान आहे, तरुण नेत्यांना आव्हान आहे की बाबासाहेबांनी मास लीडर, मास असा असतो की सगळ्याला घेऊन चालतो, म्हणजे न येणारे सुद्धा त्याच्यात येतात. आता इलेक्शनची निवडणुका शिवाजी पार्कवरती झाल्या, त्या जर आपल्या सगळ्या नेत्यांनी जर मिळून शिवाजी पार्कवरती जर प्रचाराची निवडणूक झाली असते तर या मुंबईचं चित्र बदललं असतं. कारण मास बरंच काय सांगून जातो, मास बरंच काय घडवू शकतो. म्हणून खऱ्या अर्थानं 6 डिसेंबरला 5 डिसेंबरच्या रात्री चैत्यभूमीवरती जागतिक कीर्तीची धम्मसंगीती झाली पाहिजे. तसेच आपल्याला दीक्षाभूमीवरती सुद्धा धम्मसंगीती झाली पाहिजे आणि बौद्धांचे जे समस्या आहेत ते जगाच्या वेशीवरती टांगल्या पाहिजेत. आणि त्यामुळे आम्ही संघटित होऊ आणि बुद्धाचा जो मैत्री करुणा
प्रज्ञा, करुणाशील आणि मैत्री यांची सांगड घालण्याचं एकमेव ते ठिकाण आहे. आणि तिथे जर आपण असं जर केलं तर निश्चितच आपण जगाला दिशा देणार आहोत. मोदी पंतप्रधान यांनी त्या अवशेषाचं उद्घाटन केल्यानंतरचं जे भाषण केलेलं आहे ते भाषण सगळ्या बौद्धांनी विचारमंथन करण्याची खरं गरज आहे. की ते म्हणतात बुद्धाचं जे काय अवशेष आहेत, बुद्धाच्या ज्या काही लेण्या आहेत त्या मी जिथं जन्मलो त्या माझ्या गावामध्ये आहेत, बडनेरमध्ये. आणि त्यांनी जे प्रभावी बुद्धाचं म्हणजे त्यांनासुद्धा माहिती आहे बुद्धाशिवाय पर्याय नाही. जगभर फिरून आलेले आहेत, त्यांना बुद्धाच्या देशाचं म्हणून ओळख सांगावं लागते. इतकं सगळं काय सोन्याचं आमचं असताना आम्ही खऱ्या अर्थानं इतकं पवित्र असं म्हणजे हे सर्व निर्माण करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे, मतभेद विसरण्याची गरज आहे, अहंकार सोडण्याची गरज आहे. आणि आम्हाला या देशामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी धर्मनिरपेक्ष लोकशाही टिकवायची आहे. सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालायचं आहे. आणि ही किमया केवळ आंबेडकरवादामध्ये, आंबेडकरवादाच्या ताकदीमध्ये आहे, विचारामध्ये आहे. आणि ते सक्षम करू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. आजचा जो महत्त्वाचा विषय आहे आंबेडकर चळवळीची दशा आणि दिशा. मित्र, आपण बऱ्याच वेळा बघतोय की आंबेडकर चळवळ म्हणजे काय, बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न समजणं फार गरजेचं आहे. जी चळवळ समतेवर, बंधुत्वावर, न्यायावर, मग आपण शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ पाहतो किंवा आपण जे विषमतावाद ज्या महापुरुषांनी नष्ट केला, समतेवर आधारित, न्यायावर आधारित, स्वातंत्र्याच्या आधारित जी काही चळवळ उभी केली त्या चळवळीला आपण नाव दिलेलं आहे आंबेडकरी चळवळ. म्हणून आज आपण पाहतोय की जी समाजाची दिशा आणि दशा आहे आंबेडकरी समाजाची, राजकीय चळवळ जी आहेत, एक आपण बरेचसे पाहतोय की कुठला एखादा पक्ष असेल तो बाबासाहेबाचं जेव्हा फोटो लावतो तेव्हा वाटतो की हा पक्ष आमचा आहे, किंवा दुसरा पक्ष आई रमाईचा फोटो लावतो, नाही हा आमचा पक्ष आहेत, किंवा निळा ध्वज आम्ही लावतो. म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला प्रश्न विचारायचा काजर्डीकर साहेब, मुख्य प्रवाहातील मोठे पक्ष आहेत, आंबेडकरी मताचा वापर कशा प्रकारे करतात? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न तसा वर करणे सोपं वाटत असला तरी अवघड आहे. अवघड आहे. आमच्यासारख्यांच्या परीक्षा घेणार आहे असं स्पष्ट म्हणेन. पण परीक्षेला बसल्यानंतर पेपर तर सोडवलाच पाहिजे, नाही का? आपल्या प्रश्नाचं उत्तर वामनदादांनी एका वाक्यात दिलेलं आहे. क्या बात आहे. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तलवारीचे तयांचे न्यारे चटोक असते. आता प्रश्न असा आहे की आंबेडकरी चळवळीतल्या, आपला प्रश्न काय आहे, मुख्य प्रवाहातील मोठे पक्ष आंबेडकरी मतांचा वापर करतात काय? हो, नक्कीच होतो. पण त्याला काय एक विशिष्ट प्रकारच्या मर्यादा आहे. आजची अवस्था अशी आहे की आंबेडकरी चळवळीतले जे पक्ष आहेत आणि त्यांचे नेते, उपनेते, गटनेते, म्हणजे जिल्हा तालुका गटामध्ये हे सगळे स्वतःला एक वेळ गटाचा जो अध्यक्ष असतो ना साधा विभागाचा, तो स्वतःला मुख्यमंत्री समजतो. अशी परिस्थिती आजची. आणि राष्ट्रीय नेता हा फक्त पंतप्रधानांच्या खुर्चीत जाऊन बसायचं बाकी राहिलेला आहे, अशी अवस्था आहे. त्यामुळे आज राजकीय जी आपली जी अवस्था इतकी दयनीय आहे. त्यामुळे ह्या पक्षांचा ते फक्त समाजाचे आहेत म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, पण प्रत्यक्षात आंबेडकरी चळवळीच्या उंबरठ्यापर्यंत ह्या पक्षाच्या नेत्याने त्याच्या घरातला पंखा बंद झाल्यानंतर जो उरमालाने हवा घालतो ना, ती हवासुद्धा तुमच्या आमच्या उंबरठ्यापर्यंत येत नाही. हे माझं निरीक्षण आहे. ओके, राहिला प्रश्न मतांचा. ही मतं का मिळत नाही? कारण नेता आमचा आहे पण तो कागदावरचा आहे, तो समाजाचा, आमच्या रक्ताचा आहे म्हणून आम्हाला नेता वाटतो. परंतु हा नेता हा कधी येतो, कुठे जातो काही माहीत नाही. जसं 5 वर्षाची आता चर्चा झाली, 5 वर्षातून एकदा निवडणूक आहे. ते येणारे निवडणूक जे लढवून जातात ते पुढच्या 5 वर्षावर होतं. पाऊस जवळ आला तर पावसा पक्षी बघा येतो, पावसा ये म्हणतो, तसे पावसा पक्षासारखे उगवतात. ही लोकांच्या मनातली चीड आहे असे, पण ती व्यक्त कोण बोलत नाही. आणि म्हणून
बराचसा आपली आंबेडकरी जी मतं आहेत ही मतं प्रस्थापित पक्षांकडे जातात. याचं कारण असं आहे, मगाशी सुरुवातीला या चर्चेची जी सुरुवात ही पैशाने विकत घेतली जातं ती वास्तव आहे. याचं कारण असं आहे, आज पैसा माणसाला अक्षरशः बुद्धांच्या तत्वाला हरताळ फासण्याचं काम करतो आहे. नीती हा प्रकार उच्चारायला फार सोपा आहे, परंतु त्याचं अवलोकन करणं, त्याचा सांभाळणं फार अवघड आहे. आचरणात नीती हा शब्द आता दुरापास्त होत झालेला आहे. याचा अर्थ असा, आम्ही बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांना मानत नाही असं नाही, पण याच्यामुळे फार मोठी शोकांती निर्माण होते आणि ह्या शोकांतीमुळे आपल्याला फार मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागते, हे वास्तव आहे. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीतले जे आपले राजकीय पक्ष आहेत ह्यांच्या उमेदवारांना किंवा त्या पक्षाला मतांचा जो कोटा आहे तो पुरेसा होत नाही. ज्या राज्यामध्ये 2 कोटी 3 कोटी जी मतं आहे त्यांना मगाशी जी आकडेवारी सांगितली फक्त 20 लाख मतं आहे आणि ती पण विभागलेली आहे. आमचा उमेदवार कसा निवडून येणार? राजकीय पक्ष अवस्था अतिशय दोलायमान आहे. आणि म्हणून आज चैत्यभूमी किंवा दीक्षाभूमी ही जी आमची, त्यांचा 4 धाम, तसे आमचे पण 4 धाम आहेत. बुद्धगया, दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि नाशिक येवल्याची क्रांतिभूमी किंवा महाडची, ही सुद्धा आमची धाम आहेत ना. तिथे का जातो माणूस? ह्या नेत्यांकडे बघून जात नाही, कारण आमचा एकच नेता ओनली आंबेडकर, लक्षात घ्या. आणि ही विचारधारा गेली अनेक वर्ष लॉर्ड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून सातत्याने अनेक विचारवंत बोलतो, आम्ही ऐकतोय. आत्तापर्यंत लॉर्ड बुद्ध चॅनल जे परिसंवाद झाले, जे विचारवंत आले, प्राध्यापक आले, साहित्यिक आले, त्यांनी अत्यंत पोटतिडकीने मांडलेला विचार आहे. फक्त तोच विचार आमच्या शब्दामध्ये आम्ही पुढे नेण्याचं, पुश करण्याचं काम करतो आहे. तेवढंच आपल्याला प्रत्येकाला इथून पुढे करायचं असं मला वाटतं. थँक्यू. बऱ्याच वेळा आपण पाहतोय की छोटे छोटे पक्ष मोठ्या मोठ्या पक्षासोबत युती करतात. खरंच हे युतीचं राजकारण योग्य आहे का? म्हणून मस्के साहेबांकरिता माझा प्रश्न आहे की सत्ताधारी पक्षासोबत युती करणे कितपत योग्य आहे? आपल्याला असं वाटते का की आपण युती केलीच पाहिजेत? लोकसंख्येच्या प्रमाणात जर पाहिलं तर आपल्याला कुणाशी तरी युती केली पाहिजे, परंतु युती ही फक्त एका नेत्याने करून चालणार नाही, सर्वांनी मिळून केली पाहिजे. आता जे काजर्डेकर साहेबांनी अगोदर जी आकडेवारी याची दिली आणि त्या आकडेवारीमध्ये मी मुंबईचंच फक्त उदाहरण सांगतो की मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये 60 मतदारसंघ असे आहेत की तिथे आंबेडकरी लोकांचं 80% वोटिंग आहे, 80%. आणि या 60 मतदारसंघाला जर आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून जर टार्गेट केलं, सगळ्या नेत्यांनी मिळून फक्त 60 उमेदवार तुमचे उभा करा, कुणाची तर युती करून, या मुंबईचा महापौर हा आंबेडकरवादी होऊ शकतो, खात्रीने होऊ शकतो. परंतु आम्ही का एकत्र येत नाही? आणि एकत्र जर येत नसलो तरीसुद्धा ज्यांना जो आत्मविश्वास आहे किंवा कॉन्फिडन्स आहे की माझ्यामुळे होऊ शकतं, तर त्यांनासुद्धा वाटतं की कुणाची तरी साथ घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. जर 2 भाऊ शिवाजी पार्कला एकत्र येत आहेत, नगरपालिका हातातून जाते, तर निदान आम्ही आमच्या झोपडपट्ट्या, आमचे मतदार, आमचा जयभीमवाला समाज, आमचा बहुजन समाज वाचवण्यासाठी तरी निदान मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये एकत्र आलं पाहिजे. परंतु कुणी कुणाला नाही बोलायचं नाही, हे असंच चालायचं. हे असं चालणं हे मुंबईतल्या आपल्या आंबेडकरी समाजालासुद्धा भविष्यामध्ये घातक होणार आहे. आणि हा इशारा आहे. काळ कोणासाठी थांबत नाही, काळ माणसाला शासन देतो, शिकवण देतो. मग एकदम तुमच्यावरती आघात झाल्यानंतर तुम्ही मुंबईच्या बाहेर झाल्यानंतरच जागे होणार आहात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून खऱ्या अर्थाने झाला तो इतिहास वर्तमानाच्या उंबरठ्यावरती उभा राहून भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने आम्हाला बेरजेचं राजकारण करता आलं पाहिजे. आज मी खऱ्या अर्थाने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा अभिनंदन यासाठी करतो. काँग्रेसही युती केल्यामुळे पे लोखंडमारचे
एकाच विचारपीठावरती, जरी तो काँग्रेसचा उमेदवार असला तरी ओबीसी असल्यामुळे आपले 5 उमेदवार RPIचे असेल आणि गटाचे असतील ते 5ही उमेदवार तिथं त्या उमेदवाराचा प्रचार करत होते. म्हणजे हे बाबासाहेबांनी 1954ला सांगितलं. ती खऱ्या अर्थाने त्या पद्धतीचं बेरजेचं राजकारण करूया आणि आपण सगळ्यांना इतर समाजाला जोडूया. म्हणजेच खऱ्या अर्थाने ही मुंबई पालिकाच नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये आंबेडकरवादाचं राजकारण यशस्वी होऊ शकतो याची मला खात्री आहे. खूप छान समर्पक उत्तर आहे की आजच्या काळाला जसं आपण पाहतो की संघटित होणं, मतासाठी संघटित होणं, मग तो OBC असो, SC असो, ST असो, आपण बऱ्याच वेळा पाहतो आहे की आई भीमाई, आई रमाई आपण बऱ्याच वेळा म्हणतो. कालच 12 जानेवारी झालीत आणि आपण पाहतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ यांचा जन्मदिन. मित्रो, आपण बऱ्याच वेळा बघतो आहे की आजच्या आंबेडकरी चळवळीला महिलांचं नेतृत्व आपल्याला कशा प्रकारे घडवता येईल आणि महिलाचं नेतृत्व किती महत्त्वाचं आहे हे आजच्या पिढीला सांगणं फार आवश्यक आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी आता शैक्षणिक प्रमाण आपल्याला वाढलेलं आहे. अनेक महिला आता अनेक क्षेत्रामध्ये किमान बौद्ध समाजामध्ये तरी थोडी शैक्षणिक प्रगती नक्कीच दिसून येते. अनेक महिला प्राध्यापक आहेत, डॉक्टर झालेले आहेत, वकील आहेत, त्या अभियंता बनले आहेत. अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे बँक मॅनेजरपासून तर अगदी सर्वसामान्य म्हणजे कंडक्टरपर्यंत रिक्षा चालवणाऱ्यासुद्धा आंबेडकरी महिला आहेत. थोडक्यात एक व्यवसाय म्हणून म्हणा, आज त्या त्या क्षेत्रामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या महिला आहेत. यापूर्वी असं तर हा भाग नव्हता. ठीक आहे. यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी विद्येमुळे काय झालं हा आपल्यासमोर मांडलेला मुद्दा. साहेब, थोडं विषयाचं विषयांतर होणार नाही याची दक्षता घेऊन मी बोलतो आहे की तुम्ही म्हणालात की आंबेडकरी चळवळी महिला नेतृत्व हे का घडत. बाबासाहेबांच्या बरोबर आमच्या शांताबाई दाणी होत्या. तेवढ्या ताकदीच्या नेत्या नंतर सखुबाई मोहिते आमच्याकडे होत्या दिलाय रोडच्या. तेवढ्या ताकदीच्या नेत्यानंतर आपल्या चळवळीत निर्माण झाल्या नाही असं नाही. पण एखाद्या महिला नेत्याने आवाज दिल्यानंतर तितक्या जशा मुंगळ्या वारुळातून बाहेर पडायच्या तशा प्रकारचं चित्र आज का दिसत नाही याचं उत्तर लोकसत्तेचे माजी संपादक कुमार केतकर यांनी दिलेलं आहे. म्हणून सांगितलं विषयांतर होणार नाही याची काळजी घेऊन मी बोलतोय. मस्के साहेब 2007मध्ये 7 नोव्हेंबरमध्ये परभणी येथे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशन झालं. या ब्राह्मण अधिवेशनला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 1 लाख ब्राह्मण या महाराष्ट्रातल्या परभणीमध्ये उपस्थित झालं होतं. आणि त्या अधिवेशनाला कुमार केतकर यांचं बीजभाषण होणार होतं आणि त्यांची प्रत 1 महिना आधी प्रत दिलेली होती. आणि त्या सभेमध्ये कुमार केतकर यांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडताना त्यांनी सांगितलं, भारतीय संविधानानुसार या देशातील जातीवाद संपला पाहिजे, धर्मवाद संपुष्टात आला पाहिजे आणि जाती मोडण्यासाठी या देशातील ब्राह्मणांनी पहिल्यांदा पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह धरला. तेव्हा त्यांचं भाषण बंद पडण्याचा प्रयत्न झाला. आणि मग कुमार केतकर असं म्हणालेले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनात्मक अधिकार व्यक्ती स्वातंत्र्याचा बोलण्याचा अधिकार मला दिलेला आहे, तो तुम्ही माझा हिरावून घेऊ शकत नाही असं सांगून त्यांनी त्यावेळेस सांगितलं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात जास्त फायदे कोणाला झाले असतील तर उच्चवर्णीय ब्राह्मणी स्त्रियांना फायदे झाले. सर्व क्षेत्रामध्ये ब्राह्मण स्त्रिया दिसल्या असं स्पष्ट म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल ही याला पुरावा काय? पुढच्या महिन्यामध्ये माझं पुस्तक प्रकाशित होतं आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण याचा खुलासा केलेला आहे.
वैचारिक द्वंद्व संजय राऊत नावाचं पुस्तक माझं पुढच्या महिन्यात येत आहे. यामध्ये या काही गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. या चर्चेच्या अनुषंगाने सांगायचं झालं, ब्राह्मण स्त्रियांनी कोणती क्षेत्र काबीज केली? कुमार केतकर असं म्हणाले, त्या ब्राह्मण महिला पायलट झाल्या, इंजिनियर झाल्या, अभियंता झाल्या, त्या प्रोफेसर झाल्या, शिक्षिका झाल्या, मुख्याध्यापिका झाल्या. आणि असं एकही क्षेत्र नाही की ज्यात अगदी सिने, नाट्य, राजकीय, आमदार, खासदार पर्यंत उच्चवर्णीय स्त्रियांनी सर्व क्षेत्र काबीज केली. 1960 पर्यंत 60 ते 70पर्यंत सर्वात जास्त जर फायदे मागासवर्गीयांच्या सवलती ब्राह्मण आणि अस्पृश्य जातीतल्या इतर जातींमधल्या स्त्रियांनी गेली. 70 नंतर दलित पॅन्थरच्या स्थापनेनंतर हा थोडा बदल झाला आहे. पण एक फायदा झाला बाबासाहेबांच्या चळवळीनंतर, आमचे काही लोक शिकले, अनेक लोक पुढे आले. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला शासनकर्ती जमात व्हा म्हणून विविध क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य केलं. जे शिकले ते पुढे गेले. पण महिलांचं काय? महिलांचा जो शैक्षणिक जो टक्का होता, फार तर शिक्षिका 4वी 5वी शिकलेल्या, त्याच्या पलीकडे नाही. पण 1970च्या नंतर बऱ्याच अंशी शिक्षणाची टक्केवारी वाढली. आणि आता आपल्या आंबेडकर बौद्ध समाजामध्ये अनेक महिला आज वकील आहेत, आज डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत. आता त्यांची नावं घ्यायची काही गरज नाही. आणि विशेष आता आंबेडकरी चळवळीमध्ये साहित्यिक महिलांची एक फार मोठी पळी निर्माण झाली. जसे हिराताई बनसोडे आहेत, आमच्या आशालता कांबळे आहेत, शारदा नवले हे उदाहरण आहे, कविता मोरवणकर, ही सगळी आमची महिलांची सध्याच्या वर्तमानात एक फार मोठी झेप घेतलेली आपली. याच्यातून नक्कीच आपल्याला नवं नेतृत्व तयार होईल. आज आपल्या काय डॉक्टर दया पवारांच्या आपल्या कन्या प्रज्ञा पवार वगैरे अशा अनेक आता साहित्य झालेले आहे. सांगायचं तात्पर्य, पण ह्या सगळ्या मंडळींनी सध्याचे चर्चा सुरू आहे. काल परवा एका वकील महिलेने सांगितलं की मी आंबेडकरांना मानत नाही. हु इज आंबेडकर? आय डोंट नो आंबेडकर, अशा प्रकारचे वकील. हा केवढा माज आहे. एक वकील महिला आहे, उच्चवर्णीय आहे. अरे जी सनद घेतलेली आहे ती भारतीय संविधानाने दिलेली आहे. कोर्टाने तुम्हाला जी सनद दिलेली ती भारतीय संविधानावर आधारित अभ्यासक्रमानुसार तुला मिळते. आणि ती बाई सांगते की मला ज्याने ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं तीच सांगते की कोण आंबेडकर. हा केवढा माज आहे. मी या मुद्द्यावर हा मुद्दा यासाठी उपस्थित केला आहे. आत्ताची महानगरपालिकेत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कधी नव्हे तो या देशात निवडणुकीच्या माध्यमातून धार्मिक उच्छादवाद डोक्यावर काढतोय. आणि तो अतिशय धोकादायक आहे. मस्के साहेबांनी फार चांगलं सांगितलं. काय एक मुद्दा उपस्थित केला की पण मी म्हणतो बाबासाहेबांचा स्टेट सोशलिझम, ज्याला आपण राज्य समाजवाद म्हणतो, तो आजच्या घडीला फार महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीजमध्ये काही फायदे आणि तोट्याची चर्चा केली. पण त्याचबरोबर स्टेट मायनॉरिटीजपेक्षाही मी जास्तीत जास्त बाबासाहेबांच्या स्टेट सोशलिझम या विचारधारेला प्राधान्य देईन. स्टेट सोशलिझमचा म्हणजे राज्य समाजवादाचा अर्थच असा आहे की तुमचा धर्म, तुमचे संस्कार, तुमच्या जे काय असतील धार्मिक आचार विचार असतील, प्रार्थना असतील, त्या तुमच्या घरापुरत्याने आणि प्रार्थना स्थळापुरत्या मर्यादित झाल्या पाहिजेत. पण इथे उलटं झालं आहे. इथे धर्म रस्त्यावर आणला जातो आहे आणि धर्म रस्त्यावर आणल्यानंतर तो एकमेकांची मनं कलुषित केली जाते. आणि त्यातून मराठी महापौरचा तो मुद्दा उपस्थित का झाला? हिंदू महापौर, आधी म्हणतात मराठी महापौर, मग म्हणतात हिंदू महापौर. त्याच्यामुळे ओवेसी सांगतोय आमचा मुस्लिम महापौर होईल. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये कुर्बा सिंग सांगतोय उत्तर प्रदेशचा माणूस महापौर होईल. अरे तो बोलतोय
कुठून? लखनौमधून, आणि मुंबईतून चर्चा होते महापौराची. त्यामुळे या अशा परिस्थितीमुळे आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय करावं, कुठे उभं राहावं, कसं उभं राहावं. माझा प्रश्न आहे सर की आजच्या काळात म्हणजे आजच्या वर्तमान घडीला आंबेडकरी चळवळीला किंवा आंबेडकरी राजकारणाला महिला नेतृत्व घडवता येईल का, हा माझा प्रश्न होता. निश्चितपणे करता येईल. कारण तेवढा आशावाद आहे. आज आपल्याकडे अतिशय चांगल्या प्रकारच्या महिला आपल्या क्षेत्रामध्ये येत आहेत, हिर बोलत आहेत, भूमिका मांडत आहेत. प्रचंड कायद्याचं ज्ञान असलेल्यासुद्धा आपल्याकडे महिला येत आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही. प्रत्येक पक्षात आहेत प्राध्यापक असलेल्या महिला आहेत, साहित्यिकांमधून आहेत, पण साहित्यिक असं याचा अर्थ असा नाही की ती नेतृत्व करू शकत आहे, पण त्यांना संधी मिळत नाही असं मला वाटतं. आपण पाहतो की बऱ्याच वेळा पाहतो की महिला राजकारण हे फार महत्त्वाचं आहे, कारण शिस्त, नम्रता आणि संयम. आज आपण बऱ्याच वेळा पाहतोय की मी एक उदाहरण द्यायला काही हरकत नाही आहे की उत्तर प्रदेशच्या 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय मायावती होत्या. तर आजची परिस्थिती बघतात की आजचं तरुण नेतृत्व, तडफदार नेतृत्व हे महिलांकडे जर असेल तर शिस्त, संयम आणि कौशल्य ह्या गोष्टी जर असेल तर फार महत्त्वाचं आहे. जर हे जर नसेल तर मला असं वाटते आजच्या घडीला आजची राजकारणाची स्थिती बघता आंबेडकरी राजकारण संकटात तर येईल का. तर मला मस्के साहेब तुमच्यासाठी प्रश्न आहे की 10 वर्षात आंबेडकरी राजकारण हे संकटात येईल की येणार नाही, यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे. नाही, अगोदरचा जो तुमचा मुद्दा जो आहे महिलांचा, तर खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेमध्ये सावित्रीच्या लेकी म्हणायचं आणि त्या एका सणाला 9 दिवस 9 साड्या नेसायच्या, ह्या ढोंगीपणाने ना फुले शाहू आंबेडकर चळवळ यशस्वी होणार आहे. खऱ्या अर्थाने महिलांना या सगळ्या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा त्यांना बौद्ध धम्माची जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि त्या ज्यावेळी बौद्ध धम्माच्या विचाराकडे येतील, अज्ञान अंधश्रद्धेतून बाहेर पडतील, त्यावेळी खऱ्या अर्थानं एक 50% ताकद निर्माण होईल. ज्यावेळी महाराष्ट्राच्या स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी आरक्षण दिलं गेलं, 50% आरक्षण, आणि त्यावेळी गावखेड्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात पहिल्याच वेळी 1 लाख महिला महाराष्ट्रामध्ये सरपंच झाल्या. आणि त्यांचं 5 वर्षाचं ज्यावेळी आउटपुट पाहिलं ना, तर गेल्या 30-35 वर्षात जे काय झालं नाही ग्रामपंचायतमध्ये ते महिलांनी करून दाखवलं. क्या बात आहे. कारण महिला ही मातृत्व आहे, ती निर्मिती करणार आहे, ती समानतेचं वाटप करणार आहे, तिच्याकडे करुणा आहे, मैत्री आहे, बंधुत्व आहे, सगळ्या गोष्टींनी एक परिपूर्ण अशी महिला आहे. आणि तिला ज्यावेळेस सत्तेमध्ये आपण पाठवतो, परंतु सत्तेमध्ये पाठवायचं म्हणजे नामदारी नाही, तिलासुद्धा ते कळलं पाहिजे की आजची तरतूद कशासाठी आहे. नाहीतर फक्त पतीने निवडून आणायचं आणि इथं सही कर आणि तिथं सही कर असं नाही. तीसुद्धा तितकीच अधिकाराने तिथं सरपंच असेल किंवा आमदार असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, तिने प्रतिनिधित्व केलं पाहिजे. अलीकडे संसदमध्ये फार प्रभावी महिला बोलत आहेत, इतक्या प्रभावी बोलत आहेत की खरंच बाबासाहेबांचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की प्रज्ञा सिंग म्हणून एक जज आहे, तिने मनुस्मृतीचं समर्थन केलं. आणि अजून एक सवर्ण महिला आहे की सोशल मीडियावरती त्याचं चाललं आहे की मनुस्मृती किती चांगली आहे, हे लोकांनी वाचलेलंच नाही आणि म्हणून लोक टीका करतात, असं तिचं एक मत आहे. परंतु आमच्या नाशिकच्या 2 महिला, एक आयर्यान, एक शांताबाई, तिचं आडनाव मला माहीत नाही, या 2 महिला कुठे गेल्या, जयपूरला गेल्या. आणि जयपूरच्या कोर्टाच्या समोर जो मनूचा पुतळा लावलेला आहे, त्या पुतळ्याला त्या दोन्हीने काळं फासलं. आता कशासाठी काय हे त्यांना काय, आणि कुणाला सांगूनही गेले नाही, त्यांना अटक झाली तरी त्या घाबरल्या नाहीत. त्यांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही कशासाठी केलं, तर मनू वाईट आहे, मनू महिलासाठी चांगला नाही. एवढे 2 शब्दसुद्धा फार मोठी ताकद. आजसुद्धा त्या जयपूरमध्ये फार मोठं न्यायपालिकेमध्ये सुद्धा मोठं राजकारण चालू आहे, परंतु चिंगारी मात्र त्या 2 महिला आहेत. अशा आंबेडकरी विचाराच्या, सावित्रीबाई फुलेच्या विचाराच्या महिला ज्यावेळी तयार होतील त्यावेळी खऱ्या अर्थानं या देशाचं संविधान वाचणार आहे आणि मनूला गाडला जाणार आहे, याची मला खात्री आहे. क्या बात आहे. बहुत ही बढिया समर्पक उत्तर ज्याला आपण म्हणतोय की आजचं महिलांचं राजकारण का महत्त्वाचं आहे. परंतु एक फार महत्त्वाची गोष्ट आहे,
की आज आपण बघतोय की सर्वच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, प्रत्येक व्यक्ती, ती स्त्री असो पुरुष असोत, आपण स्त्रीचं उदाहरण दिलं, एक मनुस्मृतीचा श्लोक आठवला, शूद्र पक्षी पशी सबय नारी सबय ताडणके अधिकारी. मित्र होत आंबेडकरी चळवळीचे जे खरं नेतृत्व आपण पाहतो. महात्मा ज्योतिबा फुले आहेत, महात्मा फुलेच्या अगोदर आपण पाहतो शिवाजी महाराज आहेत, शिवाजी महाराजाच्या अगोदर तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. परंतु हा जो काळ होता पेशवाईचा काळ, आणि पेशवाईचा काळ नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि खरं आंबेडकरी चळवळीला नेतृत्व मिळालं आपण असं समजतोय. कारण आंबेडकर चळवळ जी आहे ती आहे समतेवर, स्वातंत्र्यावर, न्यायावर आधारित. म्हणजे ज्या ज्या लोकांनी विषमता नष्ट केली ती विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचं काम आंबेडकरी चळवळीचं आहे. माझा हा शेवटचा प्रश्न आहे सर आपल्यासाठी, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं राजकारण आज कसं साकारता येईल? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असलेलं राजकारण आजच्या घडीला, म्हणजे आपण गटागटात राजकारण बघतोय. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1946 ते 1949 आपण बघतो की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्या संविधान सभेत बोललेत. तोही आपण काळ बघितला. त्यानंतर 1930 ते 1933 गोलमेज परिषदमध्ये सर्वात अगोदर समतेचं राजकारण, बंधुत्वाचं राजकारण आणि स्वतंत्र मतदारसंघाचं अधिकार जर कोणी मिळवून दिलेला होता तेव्हा त्या कुठल्या सभेत? गोलमेज परिषदेमध्ये. कारण आंबेडकर चळवळ म्हणजेच असं नाही आपण म्हणतो विद्रोही वगैरे नाहीत, ज्याला आपण अभ्यासू म्हणू, जे समतेवर आधारित आहे. तर आजचा हा प्रश्न आहे की आंबेडकर चळवळ ही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित जी आहेत, अपेक्षित ती आहे, ती आपल्याला कशी घडवता येईल? अतिशय सुंदर आणि मार्मिक प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये प्रचंड पोकळी निर्माण झाली. गटतट पडले, गटातटात समाज विखुरला गेला. सर्वात प्रथम जिल्हावादाने डोकं वर काढलं. एखाद्या जिल्ह्याचा, तालुक्याचा नेता हा माझा, आणि अशा तऱ्हेने नेत्याबरोबर समाजसुद्धा त्या नेत्याबरोबर गेला. आणि त्यामुळे एकसंघातेला भंग पडतो की काय, अशा पद्धतीची एक चित्र निर्माण झालं. पण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पॅन्थरनंतर खऱ्या अर्थाने आणि रिडलचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये एकसंघतेची ताकद दिसून आली. याचं कारण असं आहे की 1964 शिरसगाव जो आहे औरंगाबादमध्ये, शिरसगावमध्ये सर्वात प्रथम आपल्या बौद्ध वस्त्यांवरती, मातंग वस्त्यांवरती, भटक्या विमुक्तांवरती लागोपाठ हल्ले होत गेले आणि त्याची झळ नंतर पोचली. आणि त्याच्यातून एक सांघिक शक्ती, एक संरक्षण असावं, घटनात्मक संरक्षण असावं, आणि म्हणून हळूहळू समाज एक व्हायला लागला. अर्थात लागोपाठ ऐक्याचे 3-4 प्रयोग झाले, पण समाज आहे तिथेच राहिला. पावसाळ्यामध्ये खुरटी जशी वरती येतात किंवा एका डोंगरावर पाऊस पडल्यानंतर छोटे छोटे गवत येतात, तशा पद्धत आणि किंवा रोपटी जन्माला येतात, तसं गटातटांचं पेव फुटलं आणि त्याची फार मोठी किंमत नंतर आपल्याला मोजावी लागली. परंतु समाज जरी राजकीय गटात विभागला गेला असं वाटत असलं, परंतु फार अल्पवंशी बराचसा समाज हा तटस्थ आहे, आजही आहे. ह्या समाजाला गटातटाचं राजकारण मान्य नाही. पण असा हा जो समाज आहे जो व्यक्त होतो, जसं मगाशी तुम्ही सोशल मीडियाचा चांगला प्रश्न उपस्थित केला, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतो. पण जेवढी ताकद, जेवढा विश्वास द्यायला पाहिजे होता तो देता नाही आला, तो वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळाला. आज आमच्यामध्ये बबन कांबळे जरी हयात नसले, पण सम्राटच्या माध्यमातून एक फार मोठी ताकद उभी राहिली. नागपूरमध्ये बरीच वृत्तपत्रं आता निघत आहेत. त्यानंतर जनतेचा महान एक वृत्तपत्र आलं.
बहुजन एक नावाचं वृत्तपत्र आलं. या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचं फार मोठं काम झालेलं आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. पण इथून पुढे भविष्यामध्ये हे ऐक्य कायम राहील का हा प्रश्न आहे. काळ सोकावला आहे, म्हातारी मेली तरी चालेल, पण काळ सोकावता कामा नये असं आपण म्हणतो. आज चळवळीची लखतर चारी बाजूने ओढण्याचा प्रयत्न आहे. एक एक बिनीचा शिलेदार आमचा बाबासाहेबांच्या विचारधारेवर, आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेवर निर्माण झालेला, उभा राहिलेला आमचा सैनिक हा कुत्रं जसं लचकं तोडतं तशा पद्धतीचा एकेकाला कॉलर धरून बाजूला काढायचा आमिष दिली जात आहेत आणि नाहक त्याचे बळी पडले जात आहेत. याच्यातून सावरणं फार गरजेचं आहे. एक फार मोठं काम ह्या विषयावर बरंच काय बोलता येईल, पण या दोनच वाक्यात सांगतो की लॉर्ड बुद्ध चॅनेलच्या माध्यमातून अतिशय या समाजाने कसं सावधगिरीने पाऊल टाकलं पाहिजे त्याचा हा इशारा या माध्यमातून आपण देत आहोत. त्याचं मी स्वागत करतो. माझ्या सर्व आंबेडकरी बांधवांनी आणि भगिनींनी, नेते कुठेही गेले जाऊ द्या, हवा का झोका आहे, या खिडकीतून येतो त्या खिडकीतून जातो. आपण एक्झॉस्ट फॅनची आपण भूमिका बदलली पाहिजे. घरात धूर झाल्यानंतर तो फायर फेकण्याचं काम केलं पाहिजे. चूल मात्र शाबूत राहिली पाहिजे. चुलीचे 3 दगड आहे, बुद्ध, फुले, बुद्ध, धम्म आणि संघ, हे आमचे जे 3 रत्न आहेत. ह्या 3 त्रिरत्नावर आपण ठाम राहूया आणि आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्याचं काम करूया, एवढंच या ठिकाणी मी म्हणेन. आणि हेच खऱ्या अर्थाने आपण इथून पुढे दिशा देण्यासाठी आपण बुद्ध तत्वावर ठाम राहूया असं मला वाटतं. थँक्यू. चर्चा अतिशय अभ्यासपूर्ण झाली, परंतु आपण सरांपासून सुरू केलं होतं, काजीर्डेकर सरांपासून तर आपण मस्के साहेबांपर्यंत तो समाप्ती व्हायला पाहिजेत. माझा प्रश्न असा आहे की आता सध्याच्या परिस्थितीत आंबेडकर चळवळीची दिशा काय राहील? एकंदरीत आतापर्यंतच्या चर्चेमध्ये आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी विचार, आंबेडकरवाद आणि आंबेडकरी राजकीय दिशा, एकंदरीतच याच्याबद्दल कधीकधी लोकांना अस्वस्थ वाटायला लागतं की संविधान संपेल की काय, आंबेडकरी चळवळ संपेल की काय, राजकीय दिशा दिशाहीन होईल काय. परंतु बाबासाहेबाचं जे संविधान आहे, या संविधानामध्ये इतकी मोठी ताकद आहे की 1920 ते 1956 केवळ 36 वर्षामध्ये स्वतःचं आंबेडकरी युग निर्माण केलेल्या बाबासाहेबांनी जगाला कवेत घेण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये. आणि असं संविधान बाबासाहेबांनी दिलं आहे, या संविधानाची भारतीयांना जरी चिंता नसेल, काळजी नसेल, तरी जगाला त्याची काळजी आहे. म्हणून जगामधून हे संविधान वाचलं पाहिजे, राहिलं पाहिजे. हे संविधान म्हणजे जगाचं मॉडेल आहे आणि त्या दृष्टीनं आंबेडकरी चळवळ कधीही संपणार नाही. फक्त आम्ही गटातटामध्ये असल्यामुळं जो आम्हाला राजकीय काय स्वाद घेता येईल तो घेऊ शकत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तरुण या दृष्टीनं विचार करतील आणि या पुरोगामी महाराष्ट्राला परत एकदा आंबेडकरांवर यशस्वी करतील, हीच माझी आजच्या लॉर्डच्या चॅनलच्या वतीने सर्वांना विनंती आहे. आणि इथेच मी माझे 2 शब्द समाप्त करतो. आपण पाहतोय की आंबेडकर चळवळीची दशा आणि दिशात आपण अंतिम टप्प्यात दोघांच्याही चर्चा ऐकल्यात. निष्कर्ष होणं फार गरजेचं आहे की सर्वात महत्त्वाची जी दिशा आहे की आंबेडकर राजकारणातील जे स्वयंघोषित नेत्यांचा आज जो दळभद्रीपणा आपल्याला दिसतोय, त्यानंतर राजकीय ध्रुवीकरण आपल्याला दिसतोय. राजकीय ध्रुवीकरण जर आपण थांबवलं, वैचारिक गोंधळ आपण जर थांबवला, तर मला वाटते की आजच्या वर्तमान स्थितीत भारतीय समाजाला जी संसदीय लोकशाही पद्धत बाबासाहेबांनी दिलीत, म्हणजेच खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचारांची चळवळ जर आपण दिशा त्यांना योग्य दिशा दिली, आणि ती दिशा मिळणार आहे तुम्हाला बुद्धांच्या सांस्कृतिक वारशातून, ती मिळणार आहेत भारतीय संविधानातून मूल्यातून. आणि ही फार तेवढीच महत्त्वाची आहेत की आपण आर्टिकल 13 ते 35 पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलभूत
अधिकार दिलेत, पण आर्टिकल 51 क आपण विसरायला नकोत. कारण आर्टिकल 51 जे क आहे की भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य काय आहे, पहिलंच आर्टिकल आहे की मी संविधानाचं संरक्षण करील. आणि ज्या दिवशी संविधानाचं संरक्षण होईल त्या दिवशी आपण पाहतोय की आंबेडकर समाजाची दिशा आणि दशा ही बदलल्याशिवाय राहणार नाही. आपण चर्चा पुढेला थांबण्यापेक्षा आपण इथेच थांबू. मी धन्यवाद देतो आदरणीय आनंदजी मस्केत आणि आदरणीय गुणाजी काजर्डीकर हे दोघंही इथे येऊन वेळातला वेळ दिलात. लॉर्ड बुद्धा टी व्हीसाठी प्राध्यापक विनोद बागडे, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीतम मानकरजी यांच्यासह अशीच चर्चा प्रत्येक विहारात घेऊया. पाहत राहा 22 राज्यात दिसणारं एकमेव बुद्धिस्ट चॅनल लॉर्ड बुद्धा टी व्ही. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.